होत आहेत. सगळ्यांनी उठून उभे राहावे. हा बोला ताई बोला. माझ्या मुलीची काळजी वाटते मला. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही मला फार लायक माणसाला उत्तरपत्र दिलेलं आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका. न्यायपालिकेवर आपला विश्वास आहे आणि तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे आपण न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. काही काळजी करू नका. आता कोर्ट चालू झालेलेच आहे. न्यायाधीश महाराज आदेश देतील आणि आपण आपली केस मांडूया. केस नंबर 251 सी सुरू करावी. पायलट, आज या देशाच्या न्यायपालिकेमध्ये कधीही न भरलेला, कधीही म्हणजे ऐतिहासिक खटला आहे. या लातूर नगरीमध्ये ज्याला लातूर पॅटर्न म्हणून सगळ्या भारतामध्ये मान मिळालेला आहे, या लातूर पॅटर्नचा अवमान करण्याचं काम इथे चाललेलं आहे. पुणे ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, अशा ठिकाणाहून 1, 2, 3 लोक इथं आलेले आहेत. त्यांची टोळी आलेली आहे आणि इथे श्रीकिसन सोमानी विद्यालय या विद्यालयामध्ये मुलांना बिघडवायचं, संस्कृती बिघडवायचं काम इथं केलेलं आहे. तुमच्याकडे आरोपपत्र दाखल केलेलं आहे आम्ही आणि त्या आरोपामध्ये आमचे आरोप आहेत. मुख्य आरोप 1, या लातूर नगरीमध्ये लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असलेला पॅटर्न शिक्षण, या शिक्षणाचं करिअर, सगळं देश या लातूरकडे करिअर म्हणून बघतं, पण या स्वामानी विद्यालयामध्ये करिअरचा, शिक्षणाचा प्रश्न सोडून दुसरंच काहीतरी चाललेलं आहे. वेळ, मुलांचा वेळ घालवलेला आहे. 3 दिवसाचा वेळ अतिशय महत्वाचा करिअरच्या दृष्टीने 8वी 9वी 10वी या. तुमचं म्हणणं थोडक्यात मांडा. यस माय लॉर्ड, मी थोडासा वेळ घेतोय पण माझं म्हणणं महत्वाचं आहे आणि असा वेळ घालवलेला आहे. दुसरा आरोप आमचा असा आरोप आहे की इथली परंपरा, इथली संस्कृती बिघडवण्याचं काम हे डॉक्टर मोहन देस नावाचे गृहस्थ त्यांच्या सहकार्यासह करायला लागलेले. आणि तिसरा आरोप आमचा असा आहे की ही जी लहान लहान मुलं आहेत, या लहान लहान मुलांना प्रेम, आकर्षण, काय काय गोष्टी शिकवतात. मला आता ते त्या आरोपपत्रामध्ये मी सविस्तर लिहिले, तुमचा मी फार जास्त वेळ घेणार नाही. या गृहस्थाला हद्दपार करण्यात यावं. फक्त लातूरातून नाही, महाराष्ट्रातून, देशातून हद्दपार करण्यात यावं. कारण संस्कृती बिघडवायचं काम, मुलं बिघडवायचं काम ह्या गृहस्थांनी सुरू केलेलं आहे. थँक्यू मॅडम. डॉक्टर मोहन देस यांना कटघऱ्यामध्ये यायला सांगावे. आरोपी मोहन देस हाजीर हो. डॉक्टर मोहन देस, तुम्ही जे हे काही सगळं जे कुटकारस्थान लावलेलं आहे, आम्ही आरोपपत्र दाखल केलेलं आहे. तुम्ही आमच्या मुलांचा वेळ घेतलेला आहे. आमच्या ज्या रिलगटेताई आहे त्यांची मुलगी या शाळेत आहे. त्या मुलींनी घरी येऊन जे सगळं सांगितलं ते सगळं आम्हाला इथल्या संस्कृती खराब करण्याचं काम, इथं त्यांचा वेळ घेण्याचं काम आणि नको त्या गोष्टी सतवण्याचं काम तुम्ही करत आहात असा तुमच्यावर आरोप आहे आमचा. आणि यासाठी मी न्यायपालिकेमध्ये न्यायालयात मागणी मागतोय. तुमच्यावरती खटला दाखल केलेला आहे. मी तुम्हाला हद्दपार करण्याची मागणी आहे. त्यांना प्रतिज्ञा शपथ घ्यायला सांगा. यावर हात ठेवून बोला. जे बोलेन ते खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. माफ करा न्यायाधीश महाराज, या ग्रंथावरती मी हात ठेवून शपथ. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. या ग्रहस्थाची सुरुवात इथूनच. न्यायालयाचा अवमान हे कलम लावून टाका. न्यायाधीश मला जरा परवानगी द्या. माझं वाक्य पण पूर्ण करू देत नाही वकील साहेब. अहो तुम्ही या ग्रंथाची त्यांचं म्हणणं त्यांना अवहेलना करताय. माझं म्हणणं असं आहे वकील साहेब की कुठल्याही धर्मग्रंथावरती, बायबल असो, कुराण असो, भगवद्गीता असो किंवा आणखीन कोणता धर्मग्रंथ, याच्यापेक्षा आणखीन एक ग्रंथ जो आपल्या कोर्टामध्ये जर त्याची प्रत असेल
तर त्याच्यावरती मी हात ठेवून, आणि त्याचं नाव आहे संविधान, त्या संविधानाच्या वरती हात ठेवून मी शपथ घ्यायला तयार आहे मॅडम. ओके. संविधान घडलं. हा भारताचे संविधान आहेच आहे आपल्याकडे. या संविधानावरती काय शपथ घेऊ? जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. धन्यवाद. न्यायाधीश महाराज, मला हे आरोप मान्य नाही. काय म्हणणं आहे तुमचं? वकील साहेब म्हणाले की ही संस्कृती, भारतीय संस्कृती, धर्मसंस्कृती नष्ट करण्याचं काम केलेलं आहे आणि लातूरच्या शिक्षण वातावरण, शिक्षणाचं ते वातावरण लातूर पॅटर्न जे तयार केलेलं आहे, स्पर्धात्मक परीक्षा आणि काय काय, तर याला बाजूला ठेवून, कारण हे लातूर हे शिक्षणाचं केंद्र आहे असं आपण म्हणतो. खूप लोक बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा इथे येतात आणि इथे शिक्षण घेतात मुलं, आणि त्यासाठी फारच उत्सुक असतो इथल्या शाळांमध्ये आणि इथल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. ते सगळं सोडून रिले शहाणी नावाचं काहीतरी एक आम्ही हे काम सुरू केलं. याच्याबद्दल त्यांचं ऑब्जेक्शन आहे. रिले शहाणी म्हणजे काय हे समजावून न घेता वकील महाशयांनी आमच्यावरती आरोप केलेला आहे. हे काय रिलेशन नक्की काय आहे? करिक्युलम आहे का? एक महत्वाचा मुद्दा इथे नोंदवायचा आहे. या गृहस्थाला वकील सुद्धा भेटलेला नाहीये. इथल्या वकील लॉबीमध्ये मी सगळी चौकशी केली, पण ह्यांना वकील सुद्धा भेटलेला नाही. याची नोंद घ्या. म्हणजे हे माणूस किती खराब काम करीत असेल. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला वकील का मिळाला नाही? तर मला माझ्यावरती खटला भरण्याचं काहीच कारण नाही. इथे मी असण्याचं कारणच नाही. मी मुलांच्या सोबत असायला पाहिजे. ज्यांच्या सोबत रिले शहाणी नावाचं एक उपक्रम आम्ही चालवतो, अनेक वर्ष चालवतो. हा पहिला प्रसंग आहे न्यायाधीश महाराज की आमच्यावरती खटला भरला जातो. किती रिले शहाणीच्या कार्यशाळा केल्या तुम्ही? 413. किती देश खराब गेलाय? 413 आणि नोंद घ्या न्यायाधीश महाराज, नोंद घ्या. 413 वर्कशॉप ह्यांनी काय शिबिर घेतलेली आहेत. म्हणजे किती महाराष्ट्रामध्ये ह्यांनी प्रॉब्लेम करून फक्त ठेवला. महाराष्ट्रामध्ये नाही, बघा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, सगळ्या देशामध्ये बाहेर शिरलेला आहे. म्हणजे तुम्ही कधीपासून हे काम करता आहात म्हणे? आता जवळजवळ 14 वर्ष झाली हे काम. रिले शहाणी आरोग्य भान नावाची आमची संस्था आहे, रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे, आणि त्याच्या वतीने रिले शहाणी या संस्थेवर सुद्धा बंदी घालण्यात यावी असंही माझं म्हणणं आहे. ऑर्डर त्यांना त्यांचं म्हणणं आधी मांडू द्या. रिले शहाणी म्हणजे शानदार, सुंदर, आरोग्यपूर्ण, समृद्ध असं माणसाशी नातं जोडायचं आहे. त्याला आम्ही रिले शहाणी हा शब्द नवीन आहे, आणि हे शब्द जो आहे तो 2 शब्दांनी बनलेला आहे. एक शानदार शब्द आहे आणि रिलेशनशिप हा इंग्लिश. न्यायाधीश महाराज, हा माणूस शब्दांचा जादूगार आहे. हा माणसांना बनवतो. तुमच्यावर आरोप असा आहे की तुम्ही लातूर पॅटर्न सारख्या करिक्युलम ओरिएंटेड किंवा इथून या लातूर भागामधून जी स्कॉलर मुलं बाहेर पडतात, मला एक तुम्हाला विचारायचं की हा जो रिलेशनी का काय तुमचा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये करिक्युलम आहे का? करिक्युलम मधल्या डॉक्टर इंजिनियर इकडे फॅक्टरी आहे ही लातूर, आणि हे काहीतरी यांचं काहीतरी चाललंय. हे रिलेशनी म्हणजे कुठल्या वह्या पुस्तकांमध्ये, कुठल्या करिक्युलम मध्ये आहे? एक तर न्यायाधीश महाराज, हा जो कार्यक्रम आहे, हा उपक्रम आहे, हा शाळेच्या बाहेरचा, पाठ्यपुस्तकांच्या बाहेरचा, करिक्युलमच्या बाहेरचा असा कार्यक्रम आहे. आणि आमचा असा दावा आहे न्यायाधीश महाराज की सगळं काही ज्ञान, सगळी काही माहिती आणि सगळी काही इन्साईट, आत्मज्ञान हे पाठ्यपुस्तकात मिळतं असं आम्हाला वाटत नाही. अर्थात पाठ्यपुस्तकांचं पण एक काम आहे, ते सुद्धा चांगलंच काम आहे, पण याच्या पलीकडे पण जग आहे ज्ञानाचं, आणि या ज्ञानाच्या जगाशी या मुलांची नीटपणे सविस्तरपणे ओळख करून देणं हे असं आम्हाला वाटतं. तुम्ही वकील मिळालं नाही तुम्ही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न सादर करताय, प्रश्न उठवताय. 100% आम्ही मायवाड हे नोंदून घ्या. शिक्षण व्यवस्थेवरती आमचं प्रश्नचिन्ह आहे, पण मला वकील नाही मिळाला असं नाही आहे. मी वकील नेमला नाही, कारण आमचे हे वकील आहेत सगळे बसले मुलं आणि मुली.
मला असं वाटतंय की तुमच्यावरती जे 3 आरोप ते करण्यात आले, एकतर इथल्या शिक्षण पद्धतीबद्दल तुमचं काहीतरी म्हणणं आहे की आम्हाला करिक्युलमच्या बाहेरचं एक्स्ट्रा करिक्युलर असं काहीतरी तुम्ही या शाळेतल्या मुलांना शिकवत आहात, त्यामुळे त्या मुलांचा वेळ जातो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृतीचं हनन करता आहात. असं काय तुम्ही या मुलांना शिकवत आहात? तुम्ही असं म्हणता आहात की ही मुलंच तुमचे ॲडव्होकेट्स आहेत. तर मला मुलांना इथे विचारावंसं वाटेल, मुलांना इथे मी बोलवणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर जो आरोप झाला आहे त्याच्यात तुम्ही या मुलांना काही बाई शिकवलेलं आहे असा शब्द त्यांनी वापरला. काही बाई म्हणजे काय? काहीतरी वेगळं आणि काहीतरी जे नको शिकवायला, ज्याचं शिक्षण इथे समोर सगळ्यांच्या समोर द्यायला नको असं शिक्षण तुम्ही दिलं असं त्यांचा आरोप आहे. त्यांनी त्यांच्या आरोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मुलांना बोलवा आणि विचार. सगळ्या मुलांना इथे येऊन या मुलांना मला विचारायचं आहे की ह्या मुलांना या मोहन देस यांनी काय शिकवलं. त्याआधी मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही डॉक्टर आहात असं म्हणता, तुम्ही डॉक्टरीची प्रॅक्टिस करता का? प्रॅक्टिस चालत नाही, याला कोणी विचारत नाही. वकील आणि साहेब, मुलांमध्ये Objection. असे- तुम्ही Sorry. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. वकील साहेबांचा गैरसमज आहे असं मला वाटतं. मी 17 वर्ष पेशंट तपासले, हॉस्पिटलमध्ये काम केलं, भरपूर काम केलं, हजारो पेशंट तपासले असते. आणि 30-31 वर्षांपूर्वी ते सगळं सोडलं आणि आरोग्य भान नावाच्या संस्थेचं काम सुरू केलं. त्याच्यामध्ये लोकांच्या आरोग्याबद्दलची काळजी, त्यांना त्यांच्याबद्दलचं ज्ञान, माहिती देणं हे आमचं काम होतं. याच्यामध्ये माझ्या प्रॅक्टिस करण्याचा मुद्दाच नव्हता. आता मी प्रॅक्टिस करत नाही महाराज, पण हीच माझी प्रॅक्टिस आहे. तुम्ही असं म्हणताय की हा तुमचा कामाचा भाग आहे किंवा हा हे तुम्ही जे मेडिकल प्रॅक्टिस सोडून हे जे काम करता आहात हे तुमचं आरोग्याचं काम आहे, आरोग्य भान अशा तुमच्या संस्थेचं काम आहे. वाईट तर आपलं मॅडम हे तुमचं आरोग्याचं काम आहे असं तुम्ही म्हणता आहात. पण मला आता इथे मुलांना बोलवायचंच आहे आणि मुलांना विचारायचं आहे की तुम्ही हे जे डॉक्टर तुम्हाला शिकवतायत आणि हे काय शिकवतायत आणि हे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं का, उपयोगाचं आहे का, का वेळ गेला तुमचा संस्कृतीबद्दल, हे जे काही आरोप आहेत हे मला मुलांच्या तोंडून ऐकायचे. त्यामुळे इथे मुलांना बोलवण्यात यावं. मॅडम माफ करा, मध्येच बोल. हे वकील महाशय मला म्हणतील की तुम्ही आधीच मुलांना पडवून ठेवलं असेल आणि काही निवडून पुन्हा नाही बोलवा. न्यायाधीश पुन्हा नाही बोलवा. सगळ्या मुलांना मला असं वाटतं की सगळ्या मुलांना इथे मी बोलवणार आहे आणि सगळ्या मुलांच्या तोंडून मला ऐकायचं आहे या जो काही तुमचा कार्यक्रम चाललाय, जो काही उपक्रम चाललाय त्याबद्दल ह्या मुलांना काय म्हणायचंय हे सगळ्या मुलांना इथे बोलवायला पाहिजे असं मला वाटतं आहे. सोमानी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी हाजीर हो. या तर मुलांनो, काय ह्या पुण्याच्या लोकांनी तुमच्या डोक्यात घडवलंय ते आता सांगा. माईक घ्या, माईक घ्या. नमस्कार. रिलेशानी म्हणजे शानदार रिलेशनशिप. आम्ही आज तुम्हाला रिलेशानी या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगणार आहोत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी रिलेशानी या शिबिरामधून खूप काही शिकलेलं आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांना बोलावून करतात.
पण आम्ही या शिबिराचे उद्घाटन एका वेगळ्या पद्धतीने केले आहे. ते असे की आम्ही सगळ्यांनी मिळून एका गावाचे चित्र निर्माण केले. त्या चित्रामध्ये आम्ही काही जण नदी बनलो, काही जण झाड बनले, काही जण नदी बनले, तर काही जण शेतकरी सुद्धा बनले. ऐका वकील साहेब, ऐकतोय तीच तर परंपरा बुडवली आहे ना तुम्ही. आमचे मोठे इथं मंत्री हे लोक बोलवायचे, तुम्ही काहीतरी विचित्र कार्यक्रम लावला. या मुलांना त्यांचं म्हणणं, मुलांनो तुमचं म्हणणं तुम्ही निर्भीडपणे मांडा. इथे कोणाचंही दडपण घेण्याचं काही कारण नाहीये तुम्हाला. तुम्ही न्यायालयामध्ये आहात, तुम्ही निर्भय आहात. त्यानंतर आम्ही काही नावे ठरवली. तुम्ही म्हणसाल नावे ठरवली म्हणजे नेमकं काय केलं? जसं की माझं नाव संध्या भिकाणे होते, पण माझं निसर्गाशीही काही नातं आहे. याच नात्याला आम्ही एका नावामध्ये बदललं. आता माझं नाव संध्या आंब्याचं झाड असं आहे. तुम्ही म्हणता मग आंब्याचंच झाड असं का? कारण ज्याप्रमाणे आंब्याचं झाड माणसांना बसाय सावली देतं, पक्ष्यांना घरटी बांधाय जागा देतं, तसंच मला माझ्या आयुष्यात सर्वांना मदत करायची आहे, म्हणून माझं नाव संध्या आंब्याचं झाड असं आहे. अशाच पद्धतीने आम्ही अनेक नावे ठरवली, जसं की मोगरा, माती, मधमाशी, सूर्य, पुष्प अशी अनेक नावे आम्ही ठरवली. नंतर आम्हा सर्व मुलांचे गट करण्यात आले. या गटांची नावे काही अ, ब, क अशी नव्हती, तर ती मैत्रीवर आधारित सिनेमे जसे की दुनियादारी, 3 इडियट्स, छिछोरे अशी होती. यानंतर आम्ही एक छानसं गाणं शिकलो. चला तर मग म्हणूया. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. या गाण्यातून समाजातील जात धर्म यामुळे माणसांमध्ये भेदभाव होणाऱ्या भिंती निर्माण झाल्या. याच भिंती मोडण्यासाठी हे गाणं गायलं गेलं. यापुढील सत्रामध्ये आम्हा विद्यार्थ्यांचे गटांमध्ये विभागीकरण केले गेले. विद्यार्थ्यांचे 5-5 विद्यार्थ्यांचे गट केले गेले. प्रत्येक गटाला 5-5 प्रश्न देण्यात आले. हे प्रश्न समाजाच्या विविध येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांसमोर असणाऱ्या अडचणी यांवर आधारित होते. विद्यार्थ्यांनी यांवर चर्चा केली व हे सोडवले व समोर येऊन सादरीकरण केले. यातीलच काही प्रश्न म्हणजे, पुढचा जन्म असेल तर तो स्त्रीचा हवा की पुरुषाचा हवा? कारण आपल्या समोरील कोणी सांगू शकेल का याचं उत्तर? अतुल सर. प्रश्न, पुढचा जन्म असेल तर तो स्त्रीचा हवा की पुरुषाचा हवा? कारण स्त्रीचा हवा. पुढचा जन्म स्त्रीचा हवा याचं कारण असं, स्त्री मुलगी जे समजून घेते ते पुरुषांना मुलांना समजत नाही, आणि स्त्रीमध्ये जी ताकद आहे ती स्त्रियांनाही समजत नाही. अशी स्त्री शक्ती आहे, ती त्या जन्माला आल्यानंतर कळते असं नाही, पण जन्माला आल्यानंतर नक्की कळू शकते. आणि म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे, सहनशीलतेची ताकद आहे, निर्भयतेची ताकद आहे. म्हणून स्त्रीचा जन्म आला तर मला बरं वाटेल. यापुढील प्रश्न म्हणजे, मुलाला मैत्रीण आणि मुलीला मित्र असावा का? कोणी आपली प्रतिक्रिया मांडू शकेल? पालकांमधून उत्तर मिळाले तर बरं होईल. कोणी सांगू शकेल? नमस्कार. अगदी योग्य प्रश्न विचारला आहे. आत्ताच्या काळाला इतकी गरज आहे या विषयाची. खरंच मुलीला मुलगा हा मित्र असावा आणि मुलाला मुलगी ही मैत्रीण असावी. कारण एक मुलगी एका मुलीच्या जवळ असूनही जितकी व्यक्त होत नाही तितकी ती
मुलाशी मैत्री करून व्यक्त होते, असं माझं म्हणणं आहे. कारण मी त्यातून गेलेली आहे किंवा तो अनुभव आहे माझ्या गाठीशी. तसंच मुलगाही मुलासोबत कितीही मैत्री असली तरी तो एक चांगली मैत्रीण ज्यावेळेस बनवतो, तिच्यापाशी जितका व्यक्त होतो तितका तो मुलगा मुलाशी मैत्री करून व्यक्त होत नाही. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. समाजाचा, पालकांचा, सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की मुलगा मुलीशी का मैत्री करतोय किंवा मुलगी मुलाशी का मैत्री करते. जर तुमचा विचार बदलला, तुमचा दृष्टिकोन बदलला, तर त्यांच्यासारखी मैत्री ह्या जगात नसणार आहे किंवा त्यांच्यासारखं रिलेशन ह्या जगामध्ये नसणार आहे. इतकं शुद्ध आणि पवित्र रिलेशन आहे. फक्त त्याला घाणेरडा करण्याचं किंवा त्याला बदलण्याचं काम हे समाजानं केलेलं आहे. दृष्टिकोन तसा ठेवलाय म्हणून तसेच विचार डोक्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून आपण बघतो. एखादा मुलगा मुलीशी बोलत असेल किंवा मुलगी मुलाशी बोलत असेल तर आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. उलट आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. हा, पालक म्हणून इतकं कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना योग्य ते गायडन्स करा. मुलाशी मैत्री केली तर त्याच्याशी त्याला योग्य ते गायडन्स करा किंवा त्यांना काय वाटतंय किंवा काय त्यांना आपल्याला सांगायची गरज आहे ते तुम्ही सांगून समजून त्यांना त्यांचं रिलेशन इतकं सुदृढ बनवू शकता की जगात त्यांना कुठल्याही प्रश्नाचं किंवा कुठल्याही अडचणीशी फेस करण्याची ताकद त्या रिलेशन मध्ये असेल, जे की आई वडील सुद्धा करू शकणार नाही. हे मला माझं वैयक्तिक मत वाटतं. धन्यवाद. थँक्यू. कोणाचं अजून काही दुसरं मत? कोणी बोलू इच्छिते? प्रश्न आणखीन एक असा. मुलाला मैत्रीण आणि मुलीला मित्र असावा का? नक्कीच असावा. कारण की आता ज्या मॅडम बोलल्या की त्या पद्धतीने पवित्र नातं म्हणून ज्या असायच्या गोष्टी आहेत त्यासाठी मुलाला मुलगी मैत्रीण असणे, मुलीला मित्र असणं हे खूप खूप गरजेचं आहे. तर माझं जर कौटुंबिक वातावरण बघितलं तर मला पण मैत्रिणी होते आणि माझ्या बहिणींना पण मित्र होते. ते सर्वच घरी यायचे. त्यामुळं आमच्यातलं एक नातं सर्वांचं असं स्वच्छ असं नातं होतं की कोणाचंही त्याच्याकडे बोट येत नव्हते किंवा ते गैरसमज असा कुठला होत नव्हता. आणि शेवटी सांगायचंच म्हटलं तर मुलगा किंवा मुलगी असं भेद न करता मानव म्हणून जर आपण एकमेकांना पाहिलं, मानव म्हणून एकमेकाशी व्यक्त होत राहिलो तर मुलगा मुलगी हा भेद पण तिथं राहणार नाही. तुम्ही ही जी काही मते मांडली ना, तसंच आम्हाला ह्या रिलेशन शिबिरामधूनच शिकवलं जातं की मुला मुलींमधले संबंध हे योग्यच आहेत आणि त्यांच्यामधले जे दुसरे लोक असं जसं तुमचं मत आहे की त्यांच्यामधले संबंध चांगलेच मैत्रीचे असावे, तसंच दुसऱ्याचं पण काही वेगळं मत असू शकतं. पण आम्हाला रिलेशन शिबिरामधून असं शिकवलं गेलं की मित्र आणि मैत्रीण हे एक पवित्र नातं आहे, ना की त्याला काही दुसरे असं काही पण बोलू शकतात पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता मित्र मैत्रीण हे एक पवित्र नातं आहे, याला डाग न लागायचं काम हे रिलेशन शिबिर करतं. तर आमचा पुढचा प्रश्न असा की शिक्षण कशासाठी घ्यायला हवं, तुम्हाला काय वाटतं? एनीवन? शिक्षणाचं ॲक्च्युअल रिझन म्हणजे आपलं मेंटल डेव्हलपमेंट होण्यासाठी माणसानं माणसामधलं चांगलं पण बघणे आणि त्या पद्धतीने आपण त्यांना रेसिप्रोकेट करणं, त्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. पण आम्हाला या रिलेशन शिबिरामध्ये असं शिकवलं गेले की शिक्षण म्हणजे ना की फक्त पुस्तकी ज्ञान, ना की फक्त ते रट मारायचं आणि त्या परीक्षेला जायचं, परीक्षेपुरतंच ते ज्ञान नसून तर ते प्रॅक्टिकली घेतलं पाहिजे ज्ञान. ना की आपण फक्त आता अभ्यास करायचं, शाळेत येतोय अभ्यास करतोय ट्युशनला जातोय का तर आपल्याला 10th मध्ये चांगले मार्क घ्यायचे. पण चांगले मार्क घेणं हे कामाचं नसून ते त्यामधलं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय स्वभाव, त्याच्यामधून आपल्याला काय घेता येईल, काय प्रॅक्टिकल जीवन. आता जसं की सायन्समध्ये आम्हाला हे नायट्रोजन सायकलमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो हेच आम्हाला त्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते आणता कसं येईल ते आम्ही बघतो. आणि त्यानंतर आपण आपल्या परिस्थितीला कसं सामोरं गेलं पाहिजे त्यासाठी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे, ना की फक्त पुस्तकी ज्ञान. डॉक्टर इंजिनियर हे चुकीचं आहे खरं तर शिक्षण म्हणजे.
शिक्षण म्हणजे काय तर आपण आपल्या पालकांना कशी रिस्पेक्ट दिली पाहिजे, आपण आपल्या शिक्षकांमधलं नातं कसं निर्माण केलं पाहिजे, आपण आपल्या पालकांमधलं, विद्यार्थ्यांमधलं, मुलांमधलं कसं नातं डेव्हलप केलं पाहिजे, हे म्हणजे शिक्षण. हे आम्हाला ह्या रिलेशन शिबिराने शिकवलेलं आहे. न्यायाधीश महाराज, एक आपली जर परवानगी असेल की वकील महाशय असं म्हणतायत की आम्ही संस्कृती बिघडवली. आता या मुलीच्या बोलण्यामध्ये एक तरी शब्द असा आला का? बघा, त्यांच्या मनात सुद्धा नाहीये की भारतीय संस्कृतीला आम्ही डाग लावला, काहीतरी धक्का पोहोचवला, असं नाहीये. असं काहीच नाहीये. मोठ्यांना आपल्या घरच्या लोकांशी संवाद असला पाहिजे, त्यांच्याशी रिस्पेक्टफुली म्हणजे त्यांचा सन्मान केला पाहिजे, असं तुमचं म्हणणं आहे ना? आणि याच्यात आम्ही असं कधी म्हटलं का की आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं चुकीचं आहे आणि आम्ही सांगतो त्यात आम्ही काय वेगळं सांगितलं? तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण शिक्षण म्हणजे आता मी जसं म्हणलं की तसं नसून, शिक्षण म्हणजे आपण शिक्षणामधून ती संस्कृती पण अभ्यासली पाहिजे. ती संस्कृती जर अभ्यासली तर आपण समजा एखाद्या प्रदेशामध्ये गेलो, आपल्याला ती संस्कृती माहिती आहे, आपल्याला त्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याची, माहिती घेण्याची आणि ती ओढ लागेल आपल्याला जर संस्कृतीबद्दल जर आपण अभ्यास केला तर. आणि आमच्या रिलेशन शिबिरामध्ये हेच शिकवलं गेले की संस्कृती म्हणजे काय, मेन गोष्ट तर नातं म्हणजे काय, नात्यामध्ये संवाद असावा का तर असावाच, आणि हे गरजेचंच आहे. हे आम्हाला या रिलेशन शिबिराने शिकवलेलं आहे. पुढील सत्रात आम्हाला एक रंगीत टीव्ही दाखवला गेला. आमच्या या रंगीत टीव्हीला कोणत्याही रिमोटाचा वापर न करता व कोणत्याही इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता हे रंगीत टीव्ही दाखवले गेले. चला तर आपण हे रंगीत टीव्ही पाहूया. तर हा आहे आमचा रंगीत टीव्ही. या शरीराच्या गावामधून जाताना आम्हाला एक गाणं शिकवलं गेलं. तर ते गाणं होतं, आम्ही म्हणू, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, शरीराच्या या गावाला. तर थोडक्यात काय, आम्हाला या रिलेशन शिबिरामधून काय भेटलं? रिलेशानी म्हणजे काय हे तुम्हाला कळालं का? ह्या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? नाही, आपल्यामधून नाही, कोणी पालकांनी? रिलेशन बरोबर. तसंच जीवन जगण्याची कला. बरोबर. अजून कोणी? असा होता आमचा पहिला दिवस. आम्हाला काहीच माहित नव्हतं. आरोग्यभान म्हणजे आम्हाला वाटलं की आमच्या आरोग्याविषयी आम्ही काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे. मी तर इतकी टेन्शन मध्ये होती की आता आरोग्यभान म्हणजे आम्हाला आता काय सांगणार, घरी जे सांगणार तेच शाळेत सांगणार, शाळेत जे सांगणार तेच या शिबिरात सांगणार. एवढी टेन्शन मध्ये आली होती की बस. त्यानंतर मला गेल्यानंतर कळालं की आरोग्यभान हे नसून ते रिलेशानी म्हणजे काय, रिलेशनशिप, खाण्यामधलं आणि आपल्यामधलं रिलेशनशिप कसं असावं, आई वडिलांमधलं रिलेशनशिप कसं असावं, माझ्या मैत्रिणीमधलं रिलेशनशिप कसं असावं, माझ्या शिक्षकांमधलं, माझ्या आई बाबांमधलं रिलेशनशिप कसं असावं, हे आम्हाला पहिल्या दिवसांमधून कळालं. आणि हे असे काही प्रश्न जे आम्हाला सांगितले ना,
त्यामधून आम्हाला मनमोकळेपणाने बोलता आलं, चर्चा करण्यात आली. त्यामुळे या रिलेश आणि शिबिराने आम्हाला इतकं काही भरभरून दिले की बस. थँक्यू. नमस्कार. दुसरा दिवस हा खूप महत्त्वाचा होता. याबद्दल माझे मित्र व मैत्रिणी आपणास माहिती देतील. नमस्कार. दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही अतिशय उत्तम अशा नाटकाने झाली. या नाटकामध्ये श्रुतीताई, माणिक दादा आणि माझी सखी आनंदी यांचा सहभाग होता. तर या नाटकामध्ये माणिक दादा हे एक ज्योतिषी बनून यांनी म्हणजे श्रुतीताई म्हणजेच आनंदीची आत्या यांना या रिलेशनीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. तसेच रिलेशनीमध्ये काय काय घेतले गेले याचा आढावाही पहिल्या दिवशीचा दिला. हे पहिल्या सत्रामध्ये आम्हाला कळालं. नंतर दुसऱ्या सत्रात आम्हाला मनाच्या आणि शरीराच्या नाजूक बाजू कळाल्या. जशा म्हणजे मनाला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो. मन हे अगदी मोकळे असते. मनाला सुखाची, दुःखाची आणि मनाला रागही येतो. हे आम्हाला यातून कळाले. मनाच्या नाजूक बाजू असतात जसे की आपले आई, वडील, कुटुंब, मित्र, मैत्रीण. हे आम्हाला यातून कळाले. जसे मनाच्या नाजूक बाजू असतात तसेच शरीराच्याही नाजूक बाजू असतात. आणि त्या म्हणजे आम्हाला मुलाची आणि मुलीची आउटलाईन करून दिली होती आणि त्यातून आम्हाला त्यांच्या नाजूक बाजू कळाल्या. आणि यामुळे आम्हाला म्हणजे जसे आपल्या शरीराच्या नाजूक बाजू असतात तसेच दुसऱ्यांच्याही शरीराच्या नाजूक बाजू असतात आणि त्याला आपण त्रास द्यायला नको, म्हणजे आपण त्याची काळजी घ्यायला हवी, यातून आम्हाला कळाले. नंतर तिसऱ्या सत्रात आम्हाला काही नाटकं तिथे सांगितली. ते आम्ही इथे तुम्हाला करून दाखवणार आहोत. सुनबाई, जरा चहा आणतीस का ग? हो आई, आणतेस. लेकरं कुठं गेलेत सुनबाई? काही नाही बघा, धनश्री गेली मित्राकडे अभ्यासाला आणि अभि तर खेळतच असेल. सुनबाई, तुला काही समजतं का नाही? पुरीला एका पोराबरोबर कसं पाठवलंस? आई ती मला सांगून गेली अभ्यास करून येतेस ती. शाळेवरून त्याच्याच घरी गेली ती अभ्यासाला. देवयानी ताई, या बसा ना, या बसा. चहा आणू का ताई तुम्हाला? आणते. काय मग आजीबाई, काय चाललंय? काही नाही बघा, मस्त चाललंय.
अहो देवयानी ताई, लेकरं कुठे आहेत? काही नाही, धनश्री गेली त्याच्या मित्राकडे अभ्यासाला. अहो असं मित्राकडे जाणं बरं नवं. ती मला सांगून गेलीये शाळेवरून अभ्यासाला मी त्याच्याकडे जाणार आहे म्हणून. सांगून बी गेलं तर बाहेर का बातम्या ऐकायला तुम्ही ऐकणं झालं का? हो बरोबर. बघा बाई, आजकालचं वातावरण नीट नाही. काल काही बायका म्हणत होत्या, माझ्या कानावर पडलं म्हणून सांगते तुम्हाला. बायका म्हणत होत्या, काय बाई ती धनश्री नुसतं चार चौकात पोरांबरोबर हिंडती काय, बोलती काय, हसती काय. बाई बाई बाई, एवढं जर सांगाल तर तुम्हाला सांगते, बघा बाई लक्ष ठेवा पोरीवर. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे बरं तुमच्या धनश्री बद्दल. बघा बाई, आमचं तर फक्त सांगणं झालं, बाकी तुम्ही आणि तुमची लेकरं झालं बघा. चल बाई, आपलं तर काम झालं. तुम्हाला काय करायचं होतं? सुनबाई बघ, मी तुला म्हणले होते की लोक बोलतील म्हणून. हो आई. आता खेळून आलाय, आता जाऊन अभ्यासाला बस बघ. आलीस का? नाही, ते शेजारनी काकू आलत्या, त्यांनी तुझ्या चाड्या लावून दिल्या आता. बर बर, मी येते. काय झालं? किती वेळ लावतोस? लवकर यायचं कळत नाही का तुला? आणि ऐकून घे, यापुढून तू कोणत्याही पोराच्या घरी अभ्यासाला जायचं नाहीयेस. पण झालं तरी काय? तुला सांगितलं ना जायचं नाही. चार चौघ लोकांसमोर माझं तोंड दाखवण्याचं काही आहे का? अगं, तू त्या लोकांची बाजू घेणार का माझी घेणार? मुलीवर विश्वास ठेव. तुला नाही जायचं म्हणलं तर जायचं नाही. जाऊ दे बाई, असंच करता तुम्ही सगळे. या शिबिरामध्ये नाटक, गाणं, चित्रकला या माध्यमांचा आम्ही उपयोग केला असं आपण म्हणूया. अशा प्रकारचं नाटक आम्ही त्यांना हे स्क्रिप्ट दिलेलं नव्हतं, आम्ही त्यांना लिहून काही दिलेलं नव्हतं. प्रत्येक गटाला वेगवेगळं नाटक दिलं होतं. 5 गट होते, 5 नाटकं, 4 नाटकं, आणि 5वा गट आमचा पण होता. आमचा म्हणजे आरोग्य भानच्या लोकांचा एक संवादक म्हणून गट होता. त्यांनी पण एक नाटक सादर केलं. नाटक कशासाठी? तर आपल्या जगण्यातला एखादा प्रसंग आपल्या समोर असा व्यवस्थितपणे चित्रमय पद्धतीने, नाट्यमय पद्धतीने समोर आला की त्याच्याकडे आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने बघू शकतो. कुणाची चूक, कुणाचं असं नसतं. सगळे जे फॅक्टर्स असतात समाजातले, घरातले, वेगवेगळ्या प्रकारची समजुती, परंपरा, संस्कृती, काय 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 असतं. आणि कशा रीतीने ही मुलं न्याय मागतायत आपल्याकडून, मोठ्या माणसांच्याकडे, त्याच्याकडे कसं बघता येईल आपल्याला. काय म्हणणं या मुलीचं, या मुलाचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी तर समोर बसलेल्या पालकांच्याही पेक्षा मागच्या, आणखी मागच्या पिढीचा असा माणूस आहे. ही मुलं काय विचार करतात, जेन झेड नव्हे तर जेन अल्फा बीटा, अशी ही मुलं आहेत. यांच्या मनापर्यंत पोहोचणं हे कठीण काम होतं माझ्यासाठी. समजावून घेतलं काय असतं मोठ्या माणसाच्या मनामध्ये, कशा प्रकारचा संघर्ष होऊ शकतो आणि कशा प्रकारचा संवाद पण होऊ शकतो. संघर्ष होतो, भांडणं होतात, पण संवाद सुद्धा होऊ शकतो. यासाठी नाटकं ही जी होती की आम्ही लहानाचे मोठे होतो आणि मोठे होता होता आमचं जग कसं बदलतं. आम्ही आता लहान नाही आहोत, आम्ही आता मोठे आहोत, आमच्याकडे मोठे म्हणून तुम्ही पहा, अशी यांची मागणी आहे. बरोबर.
वैष्णवी, 5 वाजलेत, अजून यश आला नाही. कुठे आहे तो? मला कामामुळे वेळ भेटत नाही. तू जर त्याच्याकडे लक्ष दे. मला एवढी कामे आहेत, आता मला तेच सवरत नाही. मी त्याच्याकडे लक्ष देऊ, सगळी घराची कामे करू, काय काय करू, कोठे कोठे लक्ष देऊ मी तरी. आमची तर जुनी पोरं आईचा पदर सोडून राहायचीच नाही, आणि आजकालची पोरं जणू वाऱ्यावरच सोडून दिली. अरे तुमचं काय आणि आमचं काय? आमच्या घरचं बी तीच परिस्थिती, घरोघरी मातीच्या चुली. आलास यश? हॅलो. जेवण कर, सगळ्यांना बोल, सगळे आलेत. नको, मी बाहेर जेवतो. माझा मोबाईल कुठे आहे? अरे ह्या मोबाईलला ना आहे तिथेच, पण आधी जेवण तरी कर. नको. अरे यश, आई बाबांचं जरा ऐक तरी. ह्याच रोजच झालेलं आहे हे, काय सांगाव. जाऊ द्या, तुमचं तर दररोजच आहे. जाऊ दे ग, तू कशाला त्रास करून घेतेस. आता काय सांगू, हे येतो, नंतर ती पोरगी येते, तिचं नाटक तसंच आता येतच असेल ती. आई, माझा फोन कुठे आहे? अगं आनंदी, इकडे बघ, मावशी आले, तिला बोल तरी. आल्या आल्या काय फोन पाहिजे तुला? अगं आनंदी, बोल ना जरा. हात पाय धू, मोबाईल ठेव, जेवण तरी कर. मला जेवण काही करायचं नाही, मी शाळेतच स्नॅक्स खाल्ले. असलं रोजचं झालेलं आहे हे. आता मैत्रीण येते, बोलावते की जाते. आनंदी, चल लवकर खेळायला. आले, हा मी फ्रेश होऊन आले. लवकर ये, सगळेजण तुझी वाट पाहत आहेत. तू आलेस, थांब. जाऊ दे, मी चालले, तू लवकर ये. हे रोजचं झालेलं आहे. काय करता येतं याला? अरे यश, काय करावं रे आपण? आई बाबांनी जर आपल्याला एक कुंडीमध्ये अडकलेल्यासारखं ठेवलंय. जगूच देत नाहीत रे, स्वतंत्रच नाही आपल्याला. हो, माझ्या पण घरी तसंच आहे. हो, बरोबर आहे तुमचं. अरे बघ ना, बंधनेच घातलीत आपल्यावर एवढे, आणि आपल्याला एवढं वेगळं राहतात. अरे ते आपल्याशी नीट बोलत पण नाहीयेत. असं वाटतंय जसं की परक्याच्या घरी राहतोय. मला तर असं वाटतं जसं की एका दुसऱ्याच्या घरी राहून कोणत्या तर दुसऱ्याच पालकाशी बोलतोय आपण. हे आपल्याला आपल्यासारखं बोलतच नाहीयेत. काय करावं? खरं आहे तुझं. मला असं वाटतं की आपण यांच्याशी बोललो तरी सुद्धा हे आपल्याला फक्त अभ्यास कर, काम कर, बाहेर खेळायला जाऊ नकोस. काय करावं ह्यांचं? आपल्याला स्वतंत्रच नाहीये. जाऊ दे, काय करू शकतो. अहो अण्णा, आपल्याला मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवं. तिची 10वी झाली, क्लासेससाठी बघावं आपण. अहो काय नाही, आपण आपल्या महिला MBBS नाहीतर इंजिनियरच बनवायचं बरं का. हो हो, ऐकतेस ना, मी बनणार ना. नाही, मला आर्टिस्ट व्हायचंय. नाही. अरे तिचं म्हणणं तरी ऐकून घे. तिचे चित्र पण मी पाहिलेत, खूप छान चित्र काढते ती. तुला काय बनायचं तू नक्की सांग बरं. मी सांगितलं ना तुम्हा सगळ्यांना, मला आर्टिस्ट व्हायचंय म्हणजे मला आर्टिस्टच व्हायचंय. अरे मी यामध्ये आपण पडायला नाही पाहिजे. तू यामध्ये पडू नकोस. आपले आई वडील आपल्या भल्यासाठीच सांगतात. बघ दादा, माझी सोनू किती गुणाची आहे. फक्त माझं ऐकते बघ. हो काय, मी 2 दिवसाची पाहुणी आणि मी निघून जाते. तुम्ही तुमचं बघून
हो ताई, तुमचं बरोबर आहे. तुमची सोनू सगळं ऐकते, पण आमची मई जरा तिला जास्तच पंख फुटले बरं का. काय चालू आहे तुमच्या सगळ्यांचं? आमच्या सोबत जे केले तेच मई सोबत तुम्ही करायला. मई, तुला MBBSच करावं लागेल हो ना. काय बाबा, त्याच्याही मागं तुम्ही तेच, तिच्याही मागं तेच लावलं तुम्ही. अहो, तुम्ही आमचं काहीच वाईट केलं नाही. मी IITN झाले, तिने MBBS केली, पण आमचा आतापर्यंत आम्ही फक्त जीवनात अभ्यासच करत आलोय. आम्हाला आनंद कधीच अनुभवता आला नाहीये. आम्ही आमच्या बहिणीला असं कधीच, तिच्या सोबत असं कधीच होऊ देणार नाही. तिच्या मनासारखं तिला करू द्या. आम्ही तिच्या बाजूला आहोत. आम्ही कायम तिला सपोर्ट करू या बाबतीत. तुम्ही जरा जास्तच मोठे झाला असं वाटत नाहीये का. बाद झाला तुम्हा सगळ्यांचं. मला आर्टिस्ट व्हायचंय म्हणजे मला आर्टिस्टच व्हायचंय. तुम्ही सगळ्या पालकांनी खेळच करून टाकलाय. कोण IIT होतं, कोण MBBS होतं. अरे, ज्या लेकरांना जे करायचं ते करू द्या ना. आमची मर्जी आहे ती. ठीक आहे, तुम्ही सगळे सांगा आम्हाला काय करायचंय काय नाही, पण तुम्ही आम्हाला पण विचारा ना आमच्या आवडीनिवडी काय आहेत, आम्हाला काय करायचंय पुढे जाऊन. आणि आम्ही त्या सर्व आम्ही जे काय करणार त्या सर्वात आम्ही सुखी आहोत. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या मनाचं करू दे जावा ना कधीतरी. तुम्ही फक्त समाजाचा विचार करता. समाज काय विचार करेल, IIT आणि MBBS एवढंच विचार करता तुम्ही. आम्ही जर दुसरी फील्ड निवडली तर समाज काय बोलेल, ह्या मुलीला काही कळत नाही, मुलीला अभ्यासात काही तिचं लक्ष नाही, असं समजतं समाज. पण तुम्ही आमचं पण लक्ष करा ना. समाजाचा काय विचार करता. आमच्या अगोदर तुम्ही समाजाचा विचार करता. हे चुकतंय तुमचं. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आई आणि बाबा. आणि मी आर्टिस्टच होणार आणि मला सांभाळायला माझ्या दोन्ही बहिणी सक्षम आहेत. मीच चालली इथून. बरं माई. आमच्या नाटकातून आम्ही सर्वांना इतकीच सांगू इच्छितो की मुलांना त्यांचं करिअर त्यांना ठरवू द्या. तुम्ही मध्ये पडू नका. त्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांना द्या. धन्यवाद. एकच मिनिट. माझ्या पालक मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल की या नाटकामध्ये जे काही आपल्यासमोर आलं ती एकच बाजू आली आणि हे आम्हाला मान्य आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही, मुलांचं म्हणणं असं आहे, मुलींचं म्हणणं असं आहे की आम्हाला ठरवू द्या. आणि पालकांना अर्थातच जास्त समजूत असते, जास्त अनुभव असतो आणि त्यांचा आग्रह असतो असं की खूप शिकावं मुलांनी. नुसतं शिकावं असं नाही तर शिकल्यानंतर एक मोठा हुद्दा, मोठं काहीतरी काम, व्यवसाय किंवा MBBS, डॉक्टर, प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसा पण. आणि खूप असं जपलेलं स्वप्न असतं आपल्या मुलांच्या बद्दलचं की आपण एवढं त्यांना शिकवतो, एवढं जन्म देतो, पुढे सगळं त्यांना सगळं पुरवतो. तेव्हा आमची स्वप्न तुम्ही पुरी करा असा पालकांचा आग्रह असतो. आणि आग्रह असतो तर कधी कधी सक्ती, जबरदस्ती पण होऊ शकते. आणि नेमकी ही मुलांना आवडत नाही. त्यांची आवड काहीतरी असं या नाटकामध्ये दाखवलं, आर्टिस्ट, पेंटर व्हायचं तेव्हा. आणि तशा प्रकारची कॉलेजेस आहेत. आमच्या लहानपणी फार नव्हतं, पण आता सगळीकडे. लातूरमध्ये मला एक्झॅक्टली माहिती नाही असेल किंवा नसेल, आहे. आर्टिस्ट व्हायचं असेल तर प्रोफेशनल आर्टिस्ट, त्यामध्ये प्रतिष्ठा आहे की नाही, आहे. पैसा आहे की नाही, आहे. पण आपल्यासमोर जी काही ठरीव एका विशिष्ट प्रकारची करिअरची भूमिका असते ना, ती जरा कधी कधी असं वाटतं की पालकांना मग त्यासाठी एवढा मला हे करायचं नाही आहे. मुलांना असं वाटतं की मी माझी आवड जपली पाहिजे आणि माझ्या पद्धतीने मी करेन. आणि मी माझ्यासमोर असलेली काही उदाहरण आहेत. जर मला ॲक्टिंग करायचं आहे तर माझ्यासमोर नसीरुद्दीन शाह आहे, अमिताभ बच्चन आहे किंवा आणखी दीपिका पदुकोण आहे. हे सगळे चांगली मोठी माणसं आहेत. त्यांनी श्रम घेतले. सामान्य घरातली माणसं होती खरं सांगायचं. काही असंच त्यांच्या घरात किती परंपरा होती तो भाग वेगळा. पण बऱ्याच आर्टिस्ट आणि बरेच लोक जे आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत,
त्यांची घरगुती जी बॅकग्राऊंड आहे ती साधीच होती आणि त्यांनी ते सगळं होऊ शकतं. पण याच्यामध्ये मुलांना मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्या इथे बसलेल्या मुलांना की याच्याबद्दल पटवून देण्याची तुमची पद्धत आहे ना ती थोडी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही संघर्ष करायला जाता. तुमचंच म्हणणं काय होतं की ते पालकांना पटणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेटा गोळा करावा लागेल, माहिती गोळा करावी लागेल, काय सोयी आहेत, कुठल्या फीज कशा द्याव्या लागतील हे बघावं लागेल, त्यांची आपल्या पालकांची शक्ती काय हे बघावं लागेल, त्यांच्याशी समन्वय करावा लागेल, कोऑर्डिनेट करावं लागेल. आणि समजा त्यांना पटत नसेल तर आपल्याला इतरांच्याकडून सुद्धा मदत मिळू शकते. आजकाल तर लातूर काय लाभ हे काय खेडेगाव राहिलेलं नाही आहे. तुम्हाला घरून पळून जाण्याची गरज नाही आहे, रागावून पळून जाण्याची गरज नाही आहे. पालकांशी बोला, समजावून सांगा, मदत घ्या इतरांची आणि त्यातून जो काही संवाद होईल की नाही त्यातून खूप चांगल्या गोष्टी पालकांच्यापर्यंत पण तुम्ही पोहोचवू शकाल. काही वेळा तुम्हाला त्यांचं म्हणणं मान्य पण करावं लागेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला तरी असं वाटतं की थोडा संवाद सुरू झाला पाहिजे आणि पालकांच्याकडून सुद्धा एक पाऊल पुढे जर आलं तर कदाचित आपली ही जी पुढची पिढी आहे ना या पिढीला आपण समजावून घेऊ शकतो असं आम्हाला वाटतं. जशी नाटके तुम्ही आता पाहिली तशी नाटके आम्ही दुसऱ्या दिवशी सत्रात सादर केली. त्यामध्ये 5 नाटके होती. नाटके झाल्यावर जशी आमची 5 गटे तयार केली त्याच गटामध्ये आम्ही गोल करून बसलो. त्यामध्ये मोहन दादा, माणिक दादा, श्रुतीताई यांनी सुद्धा सहकार्य केलं. आम्ही त्या नाटकांवर चर्चा केली. नुकती नाटकं सादर करायची नव्हती तर त्यातून काय नैतिक प्राप्त होतं हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं. आम्ही असं त्यांच्याकडून नुकतं ऐकलं असं नव्हे तर आम्ही संवाद केला ज्यामधून आम्हाला सुद्धा आनंद प्राप्त झाला व त्यांना सुद्धा सांगता आलं. आम्ही आमची मतं मांडली, त्यांनी त्यांची मतं सांगितली. त्या सर्वांना मिळून शेवटी आम्ही सगळं समजून घेतलं. त्यानंतर झालं म्हणजे आमच्या एका सहमैत्रिणीचा वाढदिवस होता. तो वाढदिवस आम्ही साजरा केला. आता तुमच्या समोर वाढदिवस म्हणजे केक कापणं, फ्रेंड्सला बोलवणं, गाणी लावणे ही येत असेल, पण आमची पद्धत वेगळी होती. आम्ही तिचा दुसरा जन्म केला. जसे आपले पहिले घर म्हणजेच आईचे युटेरस तयार केलं. सर्व आम्ही मित्रमैत्रिणी म्हणून त्यांचा आकार बनवला व तिला दुसरा जन्म दिला. तसेच या शिबिरातून आम्हाला हे कळालं की नुकता एका बाळाचा जन्म नाही तर एका आईचा सुद्धा त्या दिवशी जन्म होतो. त्या बाळामुळेच ती आई बनते ही गोष्ट सुद्धा आम्हाला कळाली. सत्र पाचवा यात आम्ही खूप आनंद व उत्साहात गेला. या सत्रामध्ये आम्ही मंगळावरील राष्ट्रगीत याचे गायन केले. सत्र क्रमांक 6. सत्र क्रमांक 6 म्हणजे 9 महिन्याचा प्रवास. काय असेल बरे हा प्रवास? कोणी सांगू शकेल? बर, मीच सांगते. 9 महिन्याचा प्रवास म्हणजे आपण जे आईच्या पोटात केलेला प्रवास. हा प्रवास आम्हाला आमच्या श्रुतीताईंनी वेगवेगळ्या चित्रांच्या आधाराने दाखवला. सुरुवातीला 9 महिन्या जन्म घेण्याआधी देखील आपला जन्म होत असतो. तो जन्म म्हणजे आईच्या गर्भाशयात अंड्याच्या स्वरूपात. त्या अंड्याचे स्वरूप केवढे असते? एखाद्या रव्याचा कणा एवढे. ते कण हळूहळू मोठे होते. त्यात अनेक बदल घडून येतात. त्या बदलात हळूहळू होत असणारे बदल ते 9 महिन्याच्या कारकिर्दीत होत असतात. हे 9 महिने आई आपल्या पोटात बाळ घेऊन फिरत असते. त्या बाळाला सांभाळत असते. आई जे खाते, जे पोषण करते तेच त्या बाळाला देखील पोषण जात असते. हे 9 महिने बाळाच्या आजूबाजूला पोटामध्ये फक्त पाणी असते. त्या पाण्यात ते बाळ तरंगत असते. असे 9 महिने आई देखील आपल्या बाळाला घेऊन फिरत असते. हा तिचा देखील एक दुसरा जन्म असतो. बाळाचा जन्म झाला म्हणजेच आईचा देखील जन्म होतो. अशा प्रकारे बाळाचे वाढ, हळूहळू बाळ कसं वाढतं त्याची सुरुवात, बाळ होण्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी, उदाहरणार्थ पाहायला गेलं तर आईचे अंड गर्भाशयातील व वडिलांची जिम्मेदारी म्हणजेच शुक्राणू, या दोन्हींचा संगम झाल्यावर एक बाळ तयार होत असतं. ते 9 महिने वाढतं व 9 महिन्यानंतर ते या जमिनीवर, या धर्तीवर येतं. सत्र क्रमांक 7 म्हणजे एक सुंदर असे सत्र होते. हे सत्र म्हणजे ज्या गोष्टी आपण
नॉर्मली लोकांसोबत बोलत नाहीत. आपण हळू झाकून घेतल्या जाणाऱ्या गोष्टी, ज्या प्रत्येकांसोबत उघडपणे बोलता येणार नाहीत, या गोष्टींचा आम्ही या सत्रामध्ये आढावा घेतला. हे सत्र म्हणजे आपण जन्म होण्याआधीची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया जर आपण सोप्या भाषेत सांगितली तर मासिक पाळी. ही पाळी एवढी महत्वाची आहे. या पाळीशिवाय बाळ जन्मालाच येऊ शकत नाही. पण लोकांनी याला काय नाव दिले? अडचण, प्रॉब्लेम. काही जण तर म्हणतात कावळ्याने स्पर्श केलाय. हे काय आहे बरं आता? ही तर एक साधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. पण आपण काय करतो? मासिक पाळी आली, किचन मध्ये जाऊ नको, देवाला स्पर्श करू नको, मंदिरात जायचं नाही, कोपऱ्यात बसायचं, असं आपण त्या मुलीला अपवित्र मानतो. हे चुकीचं आहे. सायन्समध्ये या गोष्टीविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. याला आपण नॅचरलीच घ्यायला पाहिजे. मुलींची या दिवसांमध्ये काळजी घेतली पाहिजे. काळजी घ्यायला हवी. त्यांना वेगळं वागवलं नाही पाहिजे. याविषयी आम्हाला या सत्रामध्ये कळले. त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी, उदाहरणार्थ स्पष्टपणे सांगायला गेलं तर काही सेक्शुअल हेल्थ विषयीच्या गोष्टी, अनेक गोष्टी जे पालक देखील विद्यार्थ्यांना सांगत नसतात, त्या गोष्टींची चर्चा आम्ही या सत्रामध्ये केली. सेक्शुअल हेल्थ काय असते, सेक्शुअल कॉन्टॅक्ट काय असतो, आपल्याला जाणवणाऱ्या विविध फिलिंग्स, अटॅचमेंट, अट्रॅक्शन याविषयीचा आढावा, काय बरोबर काय चूक याविषयी आम्ही या सत्रामध्ये शिकलो. हे सर्व सत्र खूप सुंदर होते व दुसरा दिवस देखील आमच्या सर्वांना खूप आवडला. मासिक पाळीचा विषय पाहता गेला, ही गोष्ट लपवली जाते. एखाद्या वेळेस मासिक पाळी आली असेल, ते आपल्या लहान भावांना किंवा घरच्या वडीलधाऱ्यांना सांगितलं जात नाही. ही लपवण्याची गोष्ट नाहीये, कारण ही तर एक नॅचरल प्रोसेसच आहे. मासिक पाळी आल्यावर एखाद्याने विचारलं काय जरी झाले तरी सांगत नाहीत, तुला काय करायचंय हे म्हणल्यावर, मग हे अशा गोष्टी बोलल्यावर समोरच्या माणसाला देखील काय होतंय, काय स्त्रियांविषयी काय आहे, त्यांचे आयुष्य कसे आहे हे मुलांना कळणार नाही. या गोष्टी आपण उघडपणे बोलल्या पाहिजेत. याला एक प्रॉब्लेम, अडचण असं न समजता ही एक आपल्याच आयुष्याशी निगडीत गोष्ट आहे. याला स्त्रियांनी व पुरुषांनी दोघांनी देखील नॉर्मलाइज करून घेतलं पाहिजे. ह्या सत्रामध्ये आम्हाला मुलांना मुलींना एकत्र बसवून ह्या सर्व गोष्टी शिकवल्या गेल्या. मुलांना देखील उघडपणे विचारले गेले की तुम्हाला मासिक पाळीविषयी काय वाटते, तुम्ही याला नॉर्मल समजता, तुम्हाला कोण याविषयी शिकवलं आहे का? त्याने देखील खूप छान छान उत्तरे देखील दिली. अशाच प्रकारे आमचे हे सत्र सुंदररित्या पार पडले. नमस्कार, मी राणी कमळ. हा अथर्व वारा, आनंदी कमळ, प्रसाद वारा, समृद्धी चंद्र, वैष्णवी सूर्य, गौरवी मुंगी आणि ईश्वरी सूर्यफूल. रिलेशानी शिबिराचा तिसरा दिवस. आज आम्ही काय काय केलं हे तुम्हा सर्वांना सांगत आहोत. सर्वप्रथम आम्ही चैतन्य चित्रे जमा केली. चैतन्य चित्र म्हणजे काय बरं? तर ज्या गोष्टीतून आपणाला चेतना, आनंद, ऊर्जा हे मिळते त्या चित्रांना आम्ही चैतन्य चित्र असे म्हटलो आहोत. आम्ही चैतन्य चित्र इथे चिटकावली पण आहेत. त्यानंतर आम्ही आजच्या दिवसाची प्लॅनिंग केली. त्यानंतर माणिक दादा व श्रुतीताई यांनी कालच्या दिवसाचे रिकॅप केले. त्यानंतर आम्ही आमच्या जीवनातील विविध प्रश्न त्यांना विचारले. पहिल्या दिवशी जे 5 गट केले होते त्या प्रत्येक गटाला पुढे बोलून एक प्रसंग सांगितला. आता प्रसंग म्हणजे असा कुठला नाही जे आपण सहसा ज्या प्रसंगाबद्दल बोलत नाही, जसं की मुलीची छेडछाड झाली. आता आम्हाला एक प्रसंग सांगितला. एक मुलगी बसमध्ये बसली होती आणि सगळीकडे जागा रिकामी होती, पण एक म्हातारा म्हणजे थोडासा वयस्कर माणूस तिच्या बाजूला आला व तिला चुकीच्या पद्धतीने टच करायचा प्रयत्न केला आणि तिला समजलं
आता मुलींना गुड टच कुठला बॅड टच कुठला हे 6 सेन्स असतात आणि मग तिने आरडाओरडा करायला सुरू केला. आता हा प्रसंग सांगितल्यास मुलांचे काय उत्तर, मुलांना प्रश्न विचारले आणि खरंच मुलींनी तर खूप सुंदर उत्तरे दिलीच, पण मुलांनी सुद्धा खूप सुंदर उत्तरे दिली की ही छेडछाड केली नाही पाहिजे आणि खरंच मुलांच्या विचारात सुद्धा यामुळे खूप जास्त बदल झाला. तसेच आम्ही आज सकाळी 3 दिवस झाले ही जी प्रश्न होती ती आज गोळा करून दादांना दिली. ती प्रश्न म्हणजे किशोरवयामध्ये मुलांना रिलेशनशिप, प्रेम, आकर्षण व बरंच काही याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न विचारले. अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला खूप छान पद्धतीने श्रुती दीदी, मोहन दादा आणि माणिक दादा या तिघांनी दिली आणि आम्ही सर्व मुलांनी अगदी बिनधास्तपणे प्रश्न विचारली आणि तशीच समाधानकारक उत्तरं या तिघांनी आम्हाला दिली. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून प्रेमाचं इंद्रधनुष्य बनवला. यामध्ये आम्हाला दादांनी व ताईंनी एक फ्युचर बेस्ट पार्टनर कसा मिळावा यावरती चर्चा केलो आम्ही सर्वांनी मिळून व ते ताईंनी लिहिले व आम्ही त्यापासून इंद्रधनुष्य बनवलं व त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तो इंद्रधनुष्य खूप छान सजवलो. त्यानंतर माणिक दादांनी आम्हाला सर्वांना सांगितले की आपण जे हे 3 दिवस जे काही शिकलो आहे ते आपल्याला आपल्या पालकांसमोर सादर करायचे आहे व आपण जे दुसऱ्या दिवशीचे नाटक सादर केले आहे तेही आपल्याला आपल्या पालकांसमोर सादर करायचे आहे व आम्ही त्या तयारीला लागलो. त्यानंतर आम्ही 3 गटात विभागलो गेलो. आमच्या मनातील प्रश्न, आतापर्यंत ज्या प्रश्नांची आम्हाला उत्तरे मिळाली नव्हती त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला या शिबिरामध्ये मिळाली. या रिलेशनी या नावाचं जे शिबिर होतं आमचं, यामध्ये आम्ही खूप धमाल केली. आमचे विचार, आमच्या मनात आम्हाला काय वाटतं ह्या सर्वांचे विचार आम्ही मांडले व ते सुद्धा माणिक दादा, श्रुतीताई आणि मोहन दादा यांनी आमच्यासोबत जस्ट लाईक म्हणजे आपण फ्रेंड्स कसं असतो सेम त्यासारखं आमच्यासोबत वागणूक केली त्यांनी व अशा प्रकारे आमचा हा 3रा दिवस अतिशय अविस्मरणीय आणि आनंददायी होता. आणि शेवटी आम्ही जो इंद्रधनुष्य रंगवलेला आहे ते दाखवणार आहोत. हाच तो इंद्रधनुष्य. ह्या इंद्रधनुष्यात जे काही आम्ही लिहिलंय ते सगळ्यांनी डिस्कस करून लिहिलंय. प्रत्येकाने आम्हाला सांगितलं होतं की एखादा बेस्ट पार्टनर मध्ये कुठले गुण पाहिजे, तर ते आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने एक गुण हा सांगितलाय आणि श्रुती दीदीनं त्याचं हे इंद्रधनुष्य तयार केलंय. त्याच्यामध्ये वेळ, साथ, स्वातंत्र्य, मैत्री, आकर्षण, दुसऱ्याच्या मताचा आदर, आनंद, विश्वास, सन्मान, संवाद, समजूतदारपणा, सहकार्य, आधार, मोकळीक, स्पेस, काळजी, प्रामाणिकपणा, स्वीकार, जबाबदारी असे सर्व काही गुण आहेत आणि हा इंद्रधनुष्य आम्ही सर्वांनी मिळून सजवला. आणि ह्याच्यात आम्ही हे पण सांगितलंय की एखाद्या रिलेशन मध्ये काय नसायला पाहिजे, तर इगो, पोझिशन, जबरदस्ती, कंट्रोलिंग, फसवणूक आणि हिंसा ह्या गोष्टी नको. धन्यवाद. हे सर्व आम्ही सजवलंय, ते लिहिलंय म्हणजे सांगते. इथलं हे जिंदगी में होता है सबको एक बार, जिंदगी में होता है सबको एक बार, इश्क इश्क प्यार बार आए. सजवताना लिहिलंय हे सगळं.
आज या कोर्टामध्ये जे काही केस मांडली गेली त्या केसच्या दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्या. आरोपीचं म्हणणं, त्याच्यानंतर आरोपीचे वकील म्हणजे आरोपीचे ॲडव्होकेट्स म्हणजे ही समोरची मुलं त्यांचं म्हणणं ऐकलं. जे आरोप झाले होते त्या आरोपांचं काय त्यांनी उत्तरं दिली या सगळ्या बाजूंचा विचार केल्यानंतर आणि या मुलांच्या म्हणण्यानंतर मुलांनी हे जे इंद्रधनुष्य इथे साकार केलेलं दिसतंय यातून असं वाटतं आहे, असं इथे स्पष्ट दिसतंय की हे जे शब्द आहेत स्वातंत्र्य, सन्मान, संवाद, समजूतदारपणा, आधार, मोकळी ह्या अशा अनेक गोष्टी असतील नात्यामध्ये तर ते नातं सुंदर होऊ शकतं. आणि या नातेसंबंधांबद्दल असणारं हे जे रिलेशानी शिबिर आहे ह्या शिबिराचा मला माझे जे वकील आहेत या वकिलांना असं विचारायचं आहे की आता तुम्ही जे आरोप केलेले होते या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? न्यायाधीश महाराज, अगदी अंजन असं या मुलांच्या मांडणीतून आमच्या डोळ्यात घातलं गेलेलं आहे. आमचे जे काही अशील होते त्यांनी तर हे बघत असतानाच असं म्हटलं की मला काही बोलायचं नाही आहे, हे केस मागे घ्या, हे पुढे जाऊ देऊ नका असं. आणि आता आणि माझाही व्यवसाय म्हणून मला हे खरं पटलेलं आहे, पण व्यवसाय म्हणून मी ही केस घेतली होती. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुलांच्या मांडणीच्या नंतर पैसे तर मी परत देणारच आहे, पण मी वकिली सोडून या आरोग्यभान गटामध्ये सामील होणार आहे. मला आरोग्यभानचे जे मोहन देस आहेत त्यांनी आपलं म्हणावं एवढी माझी विनंती आहे. ही केस इथे आता मागे घेण्यात आलेली आहे, त्यामुळे ही केस स्टँडच होत नाही असा याचा स्पष्ट आणि थेट अर्थ आहे. इथे बहुतेक दिलजमाई पण झालेली आहे. मला वैयक्तिक मी एक स्त्री म्हणून मलाही मोठा मुलगा आहे. तो मोठा होत असताना किंवा मी स्वतः मोठी होत असताना मी आता कोर्ट आणि जज या भूमिकेतून बाहेर येऊन एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की आपल्या वयामध्ये आता सगळे आपण मोठी झालेली काही माणसं आहोत. आता ही मुलं मोठी होणारी आहेत, पण मोठ्या झालेल्या माणसांना या प्रकारची रिलेशनी त्यांच्या मोठ्या होण्याच्या वयात मिळालेली नाही आहे. ती बस आपली चुकलीच. पण आता या पुढच्या पिढीला, पुढच्या मुलांना ही जी बस मिळते आहे, हे रिलेशनी शिबिर त्यांना मिळालं आहे, त्यातून त्यांच्यामध्ये जी एम्पॉवरमेंट झाली, ज्या कॉन्फिडन्सनी या मुलांनी इथे त्यांचं 3 दिवसातलं म्हणजे ही एक मोठी टेस्ट मॅच होती, त्याचे फक्त त्यांनी काय शॉट्स आणि चौकार आणि षटकार असे ग्लिम्पसेस इथे दाखवले आणि ट्रेलर दाखवलं. त्यातून या शिबिराबद्दल तुम्हाला आणि आम्हाला कोर्टाला सुद्धा ही पूर्ण पट उघडलेला आहे. मी एक स्त्री म्हणून, मी एक पालक म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे रिलेशनी जे शिबिर आहे हे फक्त लातूर किंवा महाराष्ट्र किंवा या एवढ्याच परिसरामध्ये न राहता आता मी परत एकदा कोर्टाच्या आणि त्या न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन मी असा कोर्ट असा आदेश देते, कोर्ट अशी ऑर्डर देते की हे रिलेशनी शिबिर जे आहे हे भारतातल्या सर्व ठिकाणी, सर्व शाळांमध्ये, सर्व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असा कोर्टाचा आदेश आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर मोहन देस यांना विनंती राहील की या प्रकारचं शिबिर फक्त मोठ्या होणाऱ्या मुलांसाठी नव्हे तर मोठ्या झालेल्या माणसांसाठी सुद्धा, पालकांसाठी आणि त्याहीपेक्षा मोठ्या आणखी वयस्कर, कारण प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती काही रिलेशनशिप बद्दलच्या गोष्टी, वेगवेगळे प्रश्न समोर येत असतात. तर सर्व टप्प्यातल्या लोकांसाठी हे शिबिर तुम्ही देशभर करावं असं कोर्ट तुम्हाला ऑर्डर देत आहे, आदेश देत आहे. The court is adjourned.
थँक्यू. कोर्टाच्या बाहेर येऊन एक आरोग्यभानचा कार्यकर्ता म्हणून आता मी बोलत आहे. जसं श्रुतीताई असं म्हणाले की मोठ्या माणसांच्यासाठी शिबिर घ्यायला हवं, आम्ही ते घेत आहोत. रिलेशन 1 जे 10 ते 20 या वयोगटातली मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही रिलेशन 1 असं घेतोय. मग रिलेशन 2, 3, 4, 5 नुकतंच आम्ही कोल्हापूरला ज्येष्ठांची रिलेशन असा कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये वयवर्ष 88 हा वरचा गट, 88 वर्षाचे गृहस्थ अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या रिलेशनमध्ये सहभागी होऊन नाच गाणं आणि नातेसंबंध याच्यावरती पूर्ण दिवस त्यांनी हा आनंद घेतला. आणि आम्हाला असं वाटतंय या मुलांच्या बोलण्यातून 3 दिवसाच्या आमच्या संवादातून आमच्या हे लक्षात आलेलं आहे की 2 पाऊल पोळांनी उचललेलं आहे. पालकांनी 2 पाऊल उचलायची गरज आहे आणि या 2 पावलासाठी बळ देण्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही पालकांच्यासाठी पालक बालक रिलेशनशिप या पद्धतीची कार्यशाळा घ्यायला तयार आहेत. आम्ही घेणार आहोत. सरांशी माझं बोलणं झालंय, पालकांनी सहकार्य करावं. पालकांना ह्याची गरज आहे. पालकांना आणि मुलांना असं वाटतं की आमच्याशी बोललात आता आमच्या पालकांशी बोलायला. आणि निश्चितपणे आम्ही किमान 1 दिवसाचं, मला माहिती आहे पालक बिझी असतात, पालकांना कमवायचं असतं, पालकांना जबाबदाऱ्या असतात, पण किमान 1 दिवसाची रिलेशनशिप कार्यशाळा आम्ही डिझाईन करतोय, आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमंत्रण आहे. थँक्यू. आणि आता मला असं म्हणायचं आहे की मी मुलांना पहिल्यांदा विनंती करणार आहे की मांडणी तुमची झाली, पण ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय मिळालं किमान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 ते 3 माझ्याकडे नावं दिलेली आहेत. मी नावं वाचू का तुम्ही येताय स्वतःहून? हां, नावं वाचण्यापेक्षा स्वतःहून या आणि बोला. एक मुलं येत आहेत तोपर्यंत फक्त सांगून ठेवते की ही जी चैतन्य चित्र मगाशी सांगितलं ही मुलांनी काढलीत आणि इतकी सुंदर चित्र, प्रत्येक चित्र तुम्ही जवळ येऊन राहायला हे आम्हाला नक्की आवर्जून सांगायचं. अतिशय सुंदर त्यांच्या मनातलं चित्र त्यांनी इथे काढलेलं आहे. मुलांनी यायचं आहे, त्यांनी या 3 दिवसात तुम्हाला काय मिळाले पटकन. ज्यांनी नाव दिलं नाही त्यांनी पण आलं तरी हरकत नाहीये बरं का. एक नमस्कार, माझे नाव समीक्षा सोनाली सोमनाथ मेटके, पण माझं या शिबिरामध्ये नाव दिलं गेलं समीक्षा समुद्र. समुद्र कसा अथांग, ज्याला काही मर्यादा नाही व त्याचे पाणी सर्वांच्या मदतीसाठी असते, तसाच माझा स्वभाव. या शिबिराने खूप काही शिकवलं. मी या शिबिराची खूप खूप आभारी आहे. आणि या शिबिरामध्ये आलेले आमचे पाहुणे हे आमच्यासाठी मोठे माणसं असे म्हणून आले नाहीत, तर ते म्हणजे आमचे श्रुतीताई, आमचे माणिक दादा, मोहन दादा, असे दादा व ताई म्हणून आले. आम्हाला यांच्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिल्या दिवशी वाटलं होतं काय असेल हे शिबिर, काय असणार, काय बोल करतील का, एवढा वेळ बसायचं म्हणल्यावर कसं बसणार, पण मजा आली. यांनी खूप सारे प्रश्न घेतले. हे प्रश्न म्हणजे इकडले तिकडले नसून आपल्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, आपल्या सामाजिक जीवनाशी निगडीत प्रश्न होते. हे प्रश्नांची आम्ही उत्तरे दिली, यातून आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. दुसरा दिवस पण असाच, पण दुसऱ्या दिवशी अशा गोष्टी बोलल्या गेल्या ज्या नॉर्मली बोलल्या जात नाहीत. अनेक गोष्टीमध्ये दुरावा वगैरे अशा गोष्टी, काही आपण ज्या गोष्टींना प्रायव्हेट म्हणतो पण त्या आम्ही या खुल्या स्वरूपात बोललोय. व तिसरा दिवस देखील अशाच प्रकारचा. असे या शिबिरातून अनेक गोष्टी या शिबिरामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. या शिबिराने आम्हाला जगायचं कसं हे शिकवलं. या शिबिराने आम्हाला संवाद साधायला, स्वतःला व्यक्त करायला शिकवलं. मुला मुलींमध्ये संबंध चांगले करायला, मित्रमैत्रिणीची भावना वाढवायला या शिबिराने आम्हाला शिकवलं. काही गोष्टी ज्या आम्ही कुणाला विचारू शकत नव्हतो, ज्या गोष्टींविषयी आम्हाला माहिती घेण्यासाठी मोबाईलची आवश्यकता होती, त्या गोष्टी आम्हाला स्पष्टपणे शिकवण्याचं काम या शिबिराने केलं. अनेक गोष्टी, उदाहरणार्थ आपण पाहिलं प्रेम, या भावना आम्ही कुणासोबत व्यक्त करू शकत नाही, परंतु या शिबिराने आम्हाला व्यक्त करायला शिकवलं. आम्ही ज्या गोष्टी स्वतः जवळच्या लोकांशी बोलू शकलो नाही, त्या आम्ही या दूरवरून आलेल्या ताई दादांसोबत बोललो.
आम्हाला यांच्या सहवासामुळे खूप खूप आनंद झाला. माझ्या मते तर या शिबिरात आम्ही जे विद्यार्थी सहभागी होतो व स्पेशली जे मुलं सहभागी होते त्यांच्यावर यांचा परिणाम खूप चांगला होणार आहे. डायरेक्टली बोलता गेलं तर या शिबिरात असलेली सर्वच मुलं जेंटलमॅन होतील असं मला वाटतं. या शिबिरात असलेल्या सर्वच मुलींना प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल व ते पुढच्या पिढीला देखील ते गोष्टीची जाणीव करून देईल व आधीच्या प्रमाणे जी जुनी संस्कृती, जी जुन्या गोष्टींमुळे अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व सक्षम झालेलो आहोत. या शिबिराने खूप काही शिकवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व माझा वाढदिवस तुम्ही खूप सुंदररित्या पार पाडला. मी हे कधीच विसरू शकत नाही. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. रेकॉर्डिंग करते. नमस्कार, माझं नाव अमृता गायत्री नंदकिशोर ओझा. हे माझं झालं वेगळं नाव, पण ह्या शिबिरात माझं नाव म्हणजे अमृता सिंह. सिंह म्हणजे स्वातंत्र्य, जे नेहमी आपल्या ध्येयावर टिकून असतो. तर हा माझा नाव झाला. ह्या शिबिरात आम्ही खूप काही शिकलो. जी गोष्टी आम्ही खुलून पालकांशी बोलू शकत नाही, मित्रमैत्रिणीशी बोलू शकत नाही, ती आम्ही आमच्या ना दुप्पट वयांच्या मोहन दादा, श्रुतीताई, माणिक दादांसोबत केल्या. असं वाटलंच नाही की आमच्या वयाच्या दुप्पट वयाचे त्यांनी आहेत. ते आमच्या वयासारखेच आमच्या सोबत वागले. आम्ही खुलून सर्व बोललो. तसंच या शिबिरात आम्ही पालक व पाल्य यांमध्ये संवाद कसा करायचा, आपली बाजू कशी मांडायची व पालकांच्या बाजूंचा सन्मान कसा करायचा हे सुद्धा शिकलो. तसेच अनेक गोष्टी, मुला आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा, ते भाऊ बहीण असू शकतात किंवा त्यांचा वेगळा रिलेशन असू शकतो, त्यांना जज करायचं नाही. जसं आपलं मन दुखावतं तसं दुसऱ्यांचंही मन दुखावतं. ह्या गोष्टी मनात ठेवून कोणालाही जज करायचं हे सुद्धा शिकलो. अशा अनेक नवीन गोष्टी शिकलो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गौरवी नंदकिशोर सोळंके, पण या शिबिरात माझं नाव होतं गौरवी मुंगी. श्रुतीताई म्हणा, मोहन दादा म्हणा किंवा माणिक दादा म्हणा, असं मला वाटलंच नाही की ते माझ्याहून खूप वर्षाने मोठे आहेत. कारण की ते असं वागत होते जसं की आमच्याच वयाचे फ्रेंड्स आहेत. कारण की ते आणि त्याने असं म्हणलं होतं की ते नियम पाळायचा नाही. आम्ही कसंही कुठं बसलेलो असायचो, आम्हाला काही फरक पडत नव्हता. आणि आम्ही मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत वाटू शकत नव्हते ते मी मोहन दादा सोबत वाटलं, श्रुतीताई सोबत वाटलं, माणिक दादा सोबत वाटलं. म्हणजे आपण गोष्टी आई बाबांशी बोलू शकत नाही ती आम्ही यांच्यासोबत मांडली. व काही गोष्टी मला यात काहीच माहित नव्हतं. मला माझी आई बाबा हे गोष्टी काहीच सांगत नव्हते. ती गोष्टी सुद्धा मला या शिबिरातून कळाल्या व मला कॉन्फिडन्स आला की आता आपण बोलू शकतो, आपण काही चुकीचे नाही, म्हणजे कोणत्या गोष्टी चुकीचे आहेत, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे आम्हाला या शिबिरातून कळालं. खरं तर म्हणजे मी बोलू शकत नाही, जेवढं मी आभार मानलं तेवढं कमी या शिबिरासाठी. म्हणजे मी बोलू शकत नाही. खास करून श्रुतीताई, मोहन दादा आणि माणिक दादा याचा तर मला एवढं म्हणजे काय बोलावं हे मला कळत नाही त्यांच्याबद्दल. कारण की ते इतकं आमच्यासोबत फ्रीली राहत होते. आम्हाला पहिल्यांदा वाटलं, मी पहिलं शाळेत जायच्या अगोदर मला असं वाटलं आता किती बोर करतील की काय सांगतील की काय सायन्स उघडून बसतील. पण आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी गेलो त्याच दिवशी आम्हाला कळालं, त्यांची आमची बोलण्याची टेक्निकच बघून कळाली. आम्हाला एक झाड बनवून दिलं होतं, त्याच्यावर होतं की दडपणा नको, मोकळेपणा पाहिजे, आपण नियम पाळायचे नाहीत. आणि ते पण कसं लिहिलेलं होतं, वाकडं तिकडे लिहिलेलं होतं, म्हणजे नियम पाळायचे नाहीत. असं म्हणजे इतकं फ्रेंडली वाटलं. व आम्हाला मासिक पाळीबद्दल असं वाटत होतं की खूप घाण गोष्ट आहे, असं तसं, ही मुलांना नाही सांगितली पाहिजे. पण श्रुतीताईंनी व सगळ्यांनीच मला हे सांगितलं की असं काय नसते, घाण गोष्ट नसते, नॅचरल गोष्ट आहे किंवा ह्याच्यावर घाबरायची काहीच गोष्ट नाही. या शिबिराने मला खूप काही दिलं आहे, मी ती व्यक्त नाही करू शकत. तर धन्यवाद. मी जास्त काही बोलणार नाही. माझ्या शिबिरातलं नाव आहे श्रावणी घरट. घरट का तर मला घरट्यासारखं व्हायचंय, कारण ना खाली बस. बोल श्रावणी बोल. बोल
मला या शिबिराने एवढं काही दिले की मला बोलता पण येत नाहीये. असं होतं खरं, कारण आता हा निरोपाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे तिला खूपच भरून आले आणि तिच्या या प्रतिक्रियेतूनच आपल्याला कळेल की तिने काय आणि बोलणार आहे. बोलणार तर मी आहेच, कारण तुम्ही जी मला साथ दिली आहे ना ती कोणीच देऊ शकत नाही. माझं नाव आहे श्रावणी घरट. घरट का तर मला घरटासारखं व्हायचंय. घरट आपण बघतो, इंजिनियर घरट बांधू शकत नाही. जगातलं कोणतंही व्यक्ती घरट बांधू शकत नाही, फक्त चिमणी बांधू शकते. तसंच मला माझे ध्येय एवढे साध्य करायचे की माझ्यासारखं ध्येय कोणीच साध्य केलं नाही पाहिजे. कारण मला एवढं उंच जायचंय की मी जे करेन ते दुसऱ्यांना पण उपयोगी पडतं. जसं की चिमणीला चिमणीचं घरटही उपयोगी पडतं, पण तसंच ती कावळ्याला पण कधी कधी मदत करत असते. तसंच मला एवढं सक्सेस व्हायचंय की मी पण तेवढीच सक्सेस होईन, दुसऱ्याला पण तेवढीच सक्सेस बनवेन आणि ज्याला माझी मदत आहे मी त्याच्यासाठी कायम सपोर्टिव्ह बनेन. आणि मला या शिबिरातून एक कळाले की आपण जसा आपला विचार करतो, स्वार्थीपणा करणं खूप चुकीचं आहे. आपण दुसऱ्यांचा जर विचार केला तर आपलं भलं होईल, आपल्याला पण दुसऱ्याकडून ज्ञान भेटेल, आपलं पण ज्ञान दुसऱ्याला जाईल. आणि मी खरं सांगू का, मला आधी श्रुतीताईंनी मला एक प्रश्न दिला होता की तुला आनंद कशामुळे वाटतं आणि का वाटतं. तर मी तिला असं उत्तर दिलं की मला आनंद नाटक केल्यामुळे वाटतं. कारण आणि मी खरं सांगू का, माझ्या मनात एक स्वार्थ होता की मला खूप नाटक येतं, मी दुसऱ्यांना काही सांगणार नाही असं वगैरे वाटत होतं. पण त्यांच्या बोलण्यातून जे मला कळालं ना, मी त्यामुळे मला जे नाटक येतं ना मी त्यामुळे आता सगळ्यांना देऊ शकते. जसं की माझ्या ग्रुपमध्ये कोणालाहीच नाटक येत नव्हतं, पण तरी मला श्रुतीताईने काय सांगितलं, जे आपल्याला येतं ते दुसऱ्यांना पण दिलं पाहिजे, आपण स्वार्थ बाळगला नाही पाहिजे. आणि या शिबिरातून मला असंही कळालं की आपल्यामधील संवाद खूप महत्वाचा आहे. संवाद चांगला की वाईट हे बघितलं पाहिजे. परत आपल्यातील शारीरिक बदल, आपल्यावर होणारे शारीरिक संस्कार, मानसिक संस्कार त्याबद्दलही त्यांनी खूप माहिती दिली. त्यामुळे खरंच मोहनदादा, स्वातीताई, माणिकदादा खूप थँक्यू. येस. माझं नाव एकांश संगीता माधव पेद्दावळ. माझं शिबिरामध्ये नाव एकांश ज्वालामुखी, कारण माझ्या स्वभावावर मी नाव ठेवलं. म्हणजे एकदाच राग आला की सगळं मी उकळून टाकतो. तर मग या शिबिरामध्ये ताई, श्रुतीताई, मोहनदादा, माणिकदादा यांनी आता पहिल्या दिवशी कसं वाटतं की शिबिर म्हणजे असं बसायचं, मग दुसरे काय सांगतील ते ऐकत बसायचं, बोर होईल. पण आल्यास जेव्हा सगळे गेस्ट गेले आणि ह्यांनी सगळे आले, ह्यांनी ओळख करून दिली, ह्यांनी म्हणजे मॅडम, सर असं काही म्हणू नका म्हणले, ताई, दादा असंच म्हणा, औपचारिकता नको म्हणले. तर यामध्ये असं वाटलंच नाही की कधी मित्रांसमोर जेवढं आपण बोलतो तेवढं काही मोठ्यांसमोर बोलता येत नाही. आपल्याला सतत भीती वाटते, काय म्हणतील, काही वाईट अर्थ काढतील का, काही चुकीचा अर्थ काढतील का. पण यांच्यासोबत बोलताना असं कधीच काही वाटलं नाही. पहिल्या दिवशी तेवढं थोडी भीती वाटली, पण दुसऱ्या दिवशीपासून भीती संपली. पहिल्या दिवशी उद्घाटनासाठी त्यांनी काय म्हणले की तुम्हीच उद्घाटनाची काहीतरी तयारी करा. मग सगळे मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आलो आणि गावाची थीम तयार केली. मग काही जणांनी ओहळ बनले, काही जण तिथून पाणी नेणाऱ्या बाया बनल्या, काही तिथं स्वयंपाक करणाऱ्या बाया बनल्या, काही शेतकरी, काही गुरे, तर काही स्केअर क्रो. तर हे वेगळाच अनुभव होता. आणि ह्याच्यानंतर मग डायरेक्ट सुरू केलं. त्यांनी काही ग्रुप बनवले. आधी आम्हाला वाटलं ग्रुपचे नाव 1, 2, 3, 4 असं दिले. ग्रुपचे नाव त्यांनी आमच्या मनावर दिले की आता कोणी आमच्या ग्रुपचे नाव
हे मैत्रीच्या पिक्चर्सवर होते, जसं चिचोरे, नंतर फुकरे बॉईज, ह्या टाईपचे नॉर्मल नाव दिले. मग त्या ग्रुपमध्ये मेक इट कार्ड दिले. सगळ्यांनी आपापल्या ग्रुपला भेटलेले कार्डचे प्रश्न स्वतःहून हुडकले, स्वतःहून ते पुढे जाऊन उत्तर दिले त्यांची. कोणाला अशी काही वेगळी भीती वाटली नाही, कारण सगळे ओळखीचे मित्र झाले होते. मग दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा माणिकदादा आणि श्रुतीताई सोबत आनंदी शिंदे यांनी तिघांनी मिळून एक नाटक तयार केलं व आरोग्यभान शिबिराची त्यांनी जाणीव करून दिली की हा शिबिर नेमका कशाचा आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी काही ग्रुप वापस बनवले, कारण काही मुलं कमी झाले होते पहिल्या दिवशी. पहिल्या दिवसामुळे दुसऱ्या दिवशी कमी झाले. दुसऱ्या दिवशी मग त्यांच्यामध्ये त्यांचं म्हणजे विचार करून नाटक तयार करायला लावले. ते नाटक पण खूप सुंदर झाले होते. मी उशीर आल्यामुळे मला नाटक शिक्षकांसोबत करायला मिळालं. त्यात मी मुलाचा रोल केला होता, लहान मुलाचा. तर धन्यवाद ताई, धन्यवाद दादा. आमच्या एकंदरीत संवाद प्रक्रियेचा जो काही पट आहे, या पटातून फक्त मुलांनाच काही शिकायला मिळतं असं नाही, आम्हालाही खूप शिकायला मिळतं. त्याचा एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा आम्ही उद्घाटन करायला मुलांना सांगितलं, तेव्हा मुलांनी पूर्ण गाव आमच्यासमोर, ओव्या गाणाऱ्या महिला, शेण लावणाऱ्या महिला, असं सगळं केलं. ते खूप बघून आम्हाला भरून आलं, भारावून गेलो आम्ही. आणि हे विचारलं की कुणाची आयडिया आहे, कशी आयडिया आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला 3 आयडिया सुचल्या होत्या. त्याच्यातली पहिली आयडिया होती एअरपोर्ट, दुसरी आयडिया होती स्पेस आणि तिसरी आयडिया होती गाव. तर त्या 2 आयडिया सोडून त्यांनी गाव निवडला, म्हणजे मातीशी नातं. त्यांना जायचंय स्पेसमध्ये, त्यांना एअरपोर्ट पाहिजे, पण अजूनही नाळ जुडलेली आहे. हे जे काही आम्हाला मिळालं म्हणजे खूप जबरदस्त आणि ब्रिलियंट हुशार मुलं आहेत. दुसरी गोष्ट, दुसरं एक उदाहरण मी असं देईन की प्रत्येक कार्यशाळेमध्ये आम्ही हे नात्याचं इंद्रधनुष्य तयार करतो. या नात्याच्या इंद्रधनुष्यामध्ये इंद्रधनुष्य कधी पडतं असं आम्ही मुलांना विचारतो. म्हणजे ऊन आणि पाऊस, मग नदी आहे, झाडं आहेत, ऊन आहे, पाऊस आहे, मोर आहे, असं सगळं असतं. मग मुलं ते सगळं डिझाईन करतात. आणि इथे तसं काही दिसलं नाही, डोंगर नाही, दर्या नाही, काही नाही आहे. मग आम्ही असं विचारलं की अरे हे असं का केलंय तुम्ही. मुलं म्हणले की ते निसर्गातलं इंद्रधनुष्य, हे प्रेमाचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात सगळं प्रेमाचं असतं. तर हे जे वेगवेगळे अँगल्स आम्हाला पण शिकायला मिळतात आणि आम्ही समृद्ध होतो. आणि ही समृद्धी आमची उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आणि त्यात तुमचाही सहभाग असावा. तुमच्यासमोर हा सगळा 3 दिवसाचा पट मुलांनी मांडला आहे. आणि आता मी पालकांना विनंती करणार आहे की हे जे काही तुमच्या मुलांनी मांडलंय तुमच्यासमोर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. तर पालकांनी यायचं आहे. पालकांना विनंती आहे, कोणीही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेळेचं भान ठेवूया आपण आणि किमान 2-3 पालकांनी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. आणि मी शिक्षकांना पण सांगणार आहे, नमस्कार. 3 दिवसाच्या झालेल्या शिबिरामध्ये इतकंच सांगू इच्छिते मी, मुलं चांगले पर्सेंटेज घेतील किंवा नाही घेतील, डॉक्टर इंजिनियर बनतील किंवा नाही बनतील, परंतु एक सक्सेसफुल ह्युमन बिईंग नक्कीच बनतील. कसं जगावं, इतरांना कसं जगायला शिकवावं, काय योग्य काय अयोग्य, पुस्तकाच्या बाहेरचं शिक्षण त्यांना या 3 दिवसाच्या शिबिरामधून लाभलेलं आहे. त्यामुळे एक सक्सेसफुल ह्युमन बिईंग नक्कीच बनतील आणि हेच पाहिजे आहे. इतकं मी 100% 101% खात्री देऊन सांगते. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार. आता माझी मुलगी 10वीला आहे आणि माझी अशी सतत एक माझी खंत होती की मी म्हणजे माझे वडील
कुठं कमी पडले नाही, पण मी बऱ्याचदा कमी पडलो. कारण इयत्ता 4थी पासून मी सेवादलाच्या शिबिराला माझे वडील पाठवत होते मला. पहिल्यांदा 1991ला मी गाणं म्हटलं होतं की मानवती तुका एकच आहे, उच्च ना कोणी नीच ना कोणी, हाच आजचा धर्म खरोखर, हीच आजची शाश्वत वाणी. हे 89च्या मला 2 ओळी आणखीन आठवत आहेत 2025मध्ये. पण मी नंतर कमीच पडलो. म्हणजे शिबिराला माझ्या मुलीला पाठवावं किंवा तो संपर्क माझा ठेवावा. मी ह्या जगरहाट गाड्यात म्हणजे ते एक साहजिकच आहे. मी त्या ह्याच्यात प्रवाहात माझ्या प्रवाहात आलो. पण आज हे 3 दिवसाचं जे माझ्या मुलीनं शिबिर केलं, की जे गोष्टी माझ्या वडिलांनी मला दिल्या होत्या, मी जे देऊ शकलो नव्हतो, त्या शाळेनं दिल्या. त्याबद्दल शाळेचे आभार. शिक्षक मॅडम यांच्यातून कोणीतरी. हॅलो, सर्वांना नमस्कार. ह्या 3 दिवसामध्ये शिबिरामध्ये जे शिकवलं ते माझ्या मुलींनी मला घरी येऊन सांगितलं की आम्हाला जे आता सांगितलं ते सगळं सांगितलं. पण इतकं वाटलं की आपणही मुलांना सांगतो, पण इतक्या अशा पद्धतीनं आपण त्यांच्या पुढे व्यक्त होऊ शकत नाहीये. जे हा रिलेशन ही शिबिरामध्ये त्यांना खूप गोष्टी कळाल्या आहेत. आणि सर्वात जास्त मला फायदा ह्यासाठी वाटतो की आपण मुलांना बळजबरी करतो की तू डॉक्टरच व्हायला पाहिजे, तू इंजिनियरच व्हायला पाहिजे. आणि ह्यामुळे ज्या आत्महत्या होत आहेत ते रोखला जाईल, त्याचं प्रमाण कमी होईल. ह्यासाठी हे रिलेशन ही शिबिर सर्व मुलांपर्यंत आणि सर्व आई वडिलांपर्यंत जगामध्ये सगळीकडे गेलं तर हे प्रमाण पण खूप प्रमाणात कमी होईल असं वाटतं. आणि त्यानंतर ज्या काही मुलींवर वगैरे अत्याचार होतात तर हे रिलेशन शिबिर बघितल्यानंतर हे अत्याचार देखील कमी होतील, खूप प्रमाणात कमी होतील. कारण रिलेशन कसं असलं पाहिजे, कसं असतं आणि रिलेशन किती पवित्र असतं हे जर त्यांना कळालं तर हे सर्व प्रकार आपल्या जगातून खूप कमी होण्यास खूप मदत होईल. त्यासाठी मला वाटतं की हे शिबिर सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. धन्यवाद. यानंतर आपण हा जो रिलेशन समारोप समारंभाचा कार्यक्रम आहे त्याच्या अगदी शेवटच्या भागाकडे वळतोय. एक छोटा औपचारिक स्वागताचा कार्यक्रम आपण इथे घेणार आहोत. संस्थेच्या सर्व मान्यवर, मुख्याध्यापक साहेब आणि आरोग्यभानची टीम या सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. खरं तर आता आपण हे जे मगापासून विद्यार्थ्यांचं ऐकतो त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं कुठलीही औपचारिकता नाही, नियम नाही, कुठलं बंधन नाही, आपल्या मोकळेपणाने आपण मुक्त संवाद इथं ठेवला पाहिजे. आता आपण जो कार्यक्रम घेतोय हा खरं तर सुरुवातीला व्हायला पाहिजे असतो, पण या आरोग्यभानच्या टीमपैकी कुठल्याही व्यक्तींना औपचारिकता कुठली आवडत नाही. हा भाग आम्ही लक्षात ठेवून अगदी हा छोटा आणि 2 मिनिटाचा स्वागताचा कार्यक्रम आपण शेवटी ठेवतो. प्रथमतः मोहनदादा यांचं स्वागत करावं अशी विनंती मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन साठा यांना करतो. यानंतर आरोग्यभान टीमचे सदस्य माणिक दादा यांचं स्वागत करावं अशी विनंती मी संस्थेचे सचिव माननीय कमल किशोरजी अग्रवाल सर यांना करतो. आरोग्यभान टीमचे सदस्य श्रुतीताई यांचं स्वागत करावं अशी विनंती मी अतुल देऊळकर सर शालेय समितीचे अध्यक्ष यांना करतो.
ही आरोग्यबाईंची टीम म्हणजे हे आपलं दुसरं सत्र आहे. 2.5-3 वर्षानंतर आपण दुसऱ्यांदा हे सत्र घेतोय आणि ही आपल्या श्रीकिशन सोमाणी अभिनव मानव विकास संस्था या कुटुंबाचा एक परिवाराचा एक अविभाज्य भाग झालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय मुख्याध्यापकांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. 3-4 मिनिट बोलेल, फार काळजी करू नका कोणी. थोडंसं हे आरोग्यभान शिबिर इथं ठेवण्याच्या पाठीमागची थोडक्यात भूमिका सांगतो. 2-2.5 वर्षापूर्वी शिबिर शाळेमध्ये ठेवलेलं होतं आणि मधला 2-2.5 वर्षाचा काळ गेल्यानंतर पुन्हा खरं तर ह्या सगळ्या अशा काही देश सरांसारख्या व्यक्ती या शाळेमध्ये संस्थेमध्ये येतात. त्याच्या पाठीमागचे मुख्य सूत्रधार आहेत अतुल देऊळगावकर सर. मग यावेळी सरांनी कल्पना मांडली संस्थेसमोर, अध्यक्ष साहेब सचिवांसमोर, की असं यावर्षी आपण शिबिर घेऊ. खरं तर सचिव साहेब, अध्यक्ष साहेब गेल्या वेळच्या शिबिराच्या समारोपालाही नव्हते. आज असल्यामुळे बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. आम्हीच सांगत होतो की शिबिरामध्ये मुलांना खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे थोडेसे तटस्थ होते. त्यांनी विचारी मांडला आवश्यकच आहे का आपण हे शिबिर घ्यावंच का वगैरे. त्यावेळी अतुल सरांनी सांगितलं की काही विचारच करायचं नाही, आपल्याला हे शिबिर घ्यायचं. आणि शिबिर ठरलं. याच्यातून एक संदेश पण आहे की यांचं बॉन्डिंग कसं आहे आणि एकमेकाच्या शब्दाचा आदर कसा केला जातो संस्थेत. तर खरं तर आता शिबिरात काय झालं काय नाही हे मी काही सांगायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःच तुम्हाला एवढं सगळं काही सांगितलेलं आहे. पण आमचं जे निरीक्षण आहे बाहेरून त्यातून आम्हाला जाणवलेलं आहे की गोष्टी अभ्यासक्रमामध्ये जे काही शिकवलं जातं, सांगितलं जातं किंवा आपण बाहेर जे बोलतो, समाजामध्ये शिकवलं जातं, दोन्हीही ठिकाणी जे शिकवलं जात नाही पण जीवनोपयोगी आहे, शिकणं आवश्यक आहे, असंही काहीतरी शिकायचं असतं, ते सगळं या शिबिरामधून शिकवलं जातं. आणि शिबिर म्हटलं की विद्यार्थ्यांनी सांगितले की कुणीतरी मार्गदर्शन करणार आणि बाकीचे मार्गदर्शन घेत राहणार असं स्वरूप राहतं. म्हणून शिबिराला विद्यार्थी तयार करतानाही नेहमीच कष्ट पडत आलेले आहेत. आम्ही 60-65 विद्यार्थी बोलावले. त्यातून शिबिर असं आहे, इच्छुक विद्यार्थ्यांनी राहा म्हटल्यानंतर 30-32 विद्यार्थी तयार झाले आणि सरांनी सांगितलं 30-35 विद्यार्थी असल्यानंतर उत्तम संवाद साधता येतो त्यांच्याशी, तेवढे पुरेसे आहेत. पण एक निरीक्षण आता हे तुम्ही विद्यार्थ्यांचं सगळं ऐकल्यानंतर कळलं असेल इथं काय झालं काय नाही. पण आपल्याकडच्या वातावरणाचा परिणाम असा की सर काल दुसऱ्या दिवशी शिबिराला जवळजवळ 7-8 मुलं ॲबसेंट होते, आले नाहीत. मग लगेच फोन करून माहिती वगैरे घेतली तर नाही, आज आमच्या या क्लासची ही एक्झाम आहे आणि आम्हाला ती फार आवश्यक आहे. पालकांशी बोलल्यावर पालकांनी म्हटले सर तिथल्या त्या टेस्टवरून त्यांना पुढच्या बॅचमध्ये प्रवेश मिळणार आहे, नीटच्या जेईच्या, एवढं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचं मत नाही, आम्हाला इच्छा आहे यायची, पण पालकांचं म्हणणं असंच आहे. म्हणून 8-9 विद्यार्थी काही काल येऊ शकले नाहीत, कमीच होते, बरोबर आहे ना. पुन्हा ते आज आले आणि हे शिबिर गेलं. त्याच्यामुळे हा विषय खरं तर पालकांपर्यंतच पोहोचणं फार आवश्यक आहे. हे विद्यार्थी जे बोलत होते त्यावरून ह्या शिबिरात त्यांनी काय शिकलं आणि विद्यार्थ्यांना भावनाही त्यांच्या आवरल्या नाहीत की त्यांच्या मनामध्ये एवढे काही गोंधळ आहेत, ह्या रिलेशनमधून एवढ्या गुंतागुंतीच्या रिलेशनचे एवढे काही प्रश्न आहेत की त्याची उकलच कुठे काही सगळी होत नाही. पण इथे मात्र सगळं त्यांच्या मन मोकळे होतात. मी सरांना, शिक्षकांना मार्गदर्शन दुपारी केल्यानंतर सरांना बोलताना म्हटलं की शिबिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची भावना ही अशी झालेली असते की फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाशात, इतकी मुलं सगळे मोकळे झालेली दिसतात. आणि शिबिर म्हणजे काहीतरी कंटाळवाणं असेल म्हणूनच मुलांचा प्रतिसाद नसतो, पण हे बघितल्यावर लक्षात येते की तर काहीच नव्हतं. सरांनी माध्यम काय निवडलेलं आहे, नाटक असेल, चित्र, संगीत, सरांना काय विद्यार्थ्यांना द्यायचे हे निश्चित आहे. फक्त माध्यमात प्रबोधनाचं आव्हान, मार्गदर्शनाचं आव्हान नाही, इतकं सहज पद्धतीनं ते मुलांमध्ये उतरवतात.
आम्ही सरांना खूप आग्रह केला शिक्षकांशीही बोला म्हटल्यानंतर सर म्हणले मी पोडियमवर कधी बोलत नाही, मी खाली मांडी करून बसतो आणि बोलतो. आणि या शिबिरामध्ये अशी खाली सगळी एकत्र बसलेले आहेत. त्यांचा परिचय वेगळा करून दिला, स्वतःची नावं विसरायला लावलेली आहेत, म्हणजे स्वतःतला मी अगोदर सगळा संपवायला लावला. स्वतः आणि विद्यार्थी एका पातळीवर, आणि बोलताना भाषा सुद्धा अहो जाहोची नाही, अरे तुरीचे तो विद्यार्थी काय बोलत होते, म्हणजे मला कोणीतरी सांगणार आहे आणि मी कुणाकडून तरी काहीतरी शिकणार आहे, हा विषयच तिथं नव्हता. म्हणजे एका पातळीवर येऊन सगळ्यांनी विचार करून ते सगळं उद्बोधन मार्गदर्शन होत होतं. त्यामधून सर या पद्धतीने विद्यार्थ्यांना दिशा देत होते, म्हणून मुलं सुद्धा एवढे रमत होते. आता जेव्हा हे मुलं दुसऱ्या मुलांना बोलतात, उद्या सांगतील करतील, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपली खूप चांगली संधी गेली, चांगली संधी गेली. पण वेळ निघून जातो आणि बोलताना सगळीकडे चर्चा वगैरे करताना आज आपण असं नेहमीच बोलू लागलो की डॉक्टर इंजिनियर असा उल्लेख अशा अर्थाने करायलो की डॉक्टर इंजिनियर बनण्याचं स्वप्न बघणं म्हणजे फार मोठा गुन्हा आहे की काय असं वाटावं. पण माझ्यातला मुख्याध्यापक जागा आहे. आपण डॉक्टर इंजिनियरच बनू शकतो, पण हे सगळं करून बनायचे आपल्याला. हे सगळं बनून जेव्हा डॉक्टर बनू तेव्हा आदर्श डॉक्टर बनू, तेव्हा आदर्श इंजिनियर बनू. म्हणून असं समजायचं कारण नाही की मला डॉक्टर बनायचं तरी हे काही करायची गरज नाही, असं नाही. हे सगळ्यांनाच करायचंय आणि त्याच्यातून तुमचा जो कल आहे, तुमची जी क्षमता आहे त्या पद्धतीनं तुम्ही करावं. बाकी मी काही फारसं बोलत नाही की आभाराचं रीत सर मानणं होईल, पण मी सकाळपासून सरांना म्हणतोय सर तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण तुमच्यासारख्या व्यक्तींचा सहवास आम्हाला इतका लाभतोय. आणि मी लहानसहान प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारतो की काय तुमचा दृष्टिकोन आहे याबाबत वगैरे. तर एवढंच बोलेन की पालकांना विनंती आहे की असं जेव्हा काही आता पालकांनी बोलले मला खूप ते छान आवडलं, असं शाळा सतत आयोजन करत असते. या संस्थेमध्ये आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे स्थापनेच्या वेळी संस्थेने विचार केलेला आहे. तो मुलांचं व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न झालं पाहिजे. केवळ मार्क्सच्या मागं किंवा मार्क्स समोर ठेवूनच आपलं काय अभ्यासक्रम वाटचाल नसावी, हा विचार संस्था सतत ठेवत असते. तर पालकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करावा, सहकार्य करावं. तर आज आम्ही काही विद्यार्थ्यांनाही सांगितलेलं होतं समारोप आहे तुम्ही बघायला वगैरे या, पण मला माहित आहे त्यांच्या ट्युशन्स आहेत. पालकांनी सांगितलं असतील काय रे तिथं बघून काय फायदा मिळणार आहे, तुझी तू अगोदर ट्युशनला जा, ठीक आहे ते विषय वेगळे असतील. पण पालकांचे मी या ठिकाणी आल्याबद्दल स्वागत करतो. विशेषतः या कार्यक्रमाला मला माहिती आहे आमचे अध्यक्ष साहेब असतील, सचिव साहेब असतील, अतुलजी असतील, हे आपापल्या कामात किती व्यस्त असतात, पण जेव्हाही आम्ही सांगतो शाळेत काही वेगळा कार्यक्रम आहे तेव्हा ते सगळं काम सोडून अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. म्हणून त्या तिघांचे आपल्या सर्वांचे पालकांचे सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. अर्धा मिनिट घेतो. मोहनदादांनी सांगितलेलं एक कदाचित तुम्ही विसरला आहात का सांगायला ते विसरले मला माहित नाही. आता इथून पुढे प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी 20 मुलं तयार करायला पाहिजे, बरोबर आहे ना? आता म्हणजे हे ट्रेनर्स ट्रेनिंग झालेलं आहे, म्हणजे तुम्ही आता प्रशिक्षक आहात आणि तुम्ही प्रशिक्षण करायचंय. 10वी झालं तरीही तुम्ही इथं शाळेत यायचं, वर्ग निवडायचा, मुलांशी बोलायचं आणि तुम्ही इथं जे जे काही अनुभवलंय ते तुमच्या भाषेमध्ये मुलांना सांगायचं. नाटक करा, चित्र करा, काय करायचं ते करा. आणि इथं आलेल्या पालकांनाही अशी विनंती आहे, इथं तुम्हाला जे काही बरं वाटलं ते तुमच्या शेजार पाजारच्यांना जर सांगितलं तर एका पालकांनी जो उल्लेख केला की लातूरात काही अनिष्ट घटना घडतात, काय होतंय अपघात झाल्यानंतर आपण जागे होतो, पण त्याच्या आधी जागं व्हावं यासाठी हा सगळा अट्टास आहे. धन्यवाद. या मुलांना आम्ही सांगितलं किंवा नाही हा मुद्दाच नाहीये. या मुलांनी स्वतःहून सांगितलं आम्हाला की आम्हाला सगळ्यांनी एका सुरात सांगितलं की आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचंय, आम्हाला तुमच्यासारखं काम करायचंय. त्यामुळे हे तुम्ही हे होणारच आहे. चेन रिॲक्शन. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत आणि आरोग्य भानची अशी पद्धत आहे की गाण्यानी त्या कार्यक्रमाचा शेवट आम्ही करत असतो. तर
तुम्हाला सगळ्यांना मोहनदादांचा आवाज माहिती आहे, मोहनदादांचं गाणं तुम्हाला खूप आवडतं आहे, तर हेही गाणं मोहनदादा म्हणणार आहे. आणि शेवटी शेवटी आपण सगळ्यांनीच त्यांना कोरस देऊया, साथ देऊया. आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, सुबह और शाम किसी एक के नहीं. नीनू मुजुमदार यांचं गाणं हे कवी पण होते, संगीतकार पण होते. त्यांच्याकडून ही कविता त्यांची ऐकली. चाल थोडी, संगीतकार मोठे होते पण मी आपलं माझा सूर त्याच्यात लावला, थोडी वेगळी. सुबह शाम आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, हे कोणा एकट्याचं नाही, सगळ्यांचं. आणि हे गाणं जे आहे ते इथे बसलेल्या मुलांचं जसं आहे तसं वस्तीवरती राहणाऱ्या गरीब मुलं मुली आहेत, आदिवासी पट्ट्यात राहणारी मुलं मुली आहेत, आपल्या देशाच्या पलीकडे राहणारी ती मुलं मुली आहेत, गाझामध्ये युद्धाला सामोरी जाणारी मुलं, जखमी झालेली मुलं, जी गेली ती गेली, परंतु ती मुलं, इस्रायलमधली मुलं, इंग्लंडमधली मुलं, अमेरिकेतली मुलं, सगळ्यांसाठी आणि सगळ्या मोठ्या माणसांसाठी, स्त्री पुरुषांसाठी हे गाणं. शेवटी आपण मला साथ द्या. विश्वगीत आहे, विश्वगीत. आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, सुबह और शाम किसी एक के नहीं. किसकी भूमि किसकी नदी, किसकी भूमि किसकी नदी, किसकी सागर धारा, किसकी भूमि किसकी नदी, किसकी सागर धारा. भेद केवल शब्द है मेरा तुम्हारा, भेद केवल शब्द है मेरा तुम्हारा. वही हास्य वही रोना, वही हास्य वही रोना, आशा निराशा. वही हास्य वही रोना, आशा निराशा. वही मानव उर्मी लेकिन भिन्न भाषा. वही मानव उर्मी लेकिन भिन्न भाषा. इन
इंद्रधनु के अंदर जंग ना होते कभी, इंद्रधनु के अंदर जंग ना होते कभी, सुंदरता के लिए रंग बने हैं सभी, सुंदरता के लिए रंग बने हैं सभी। आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, सुबह और शाम किसी एक के नहीं। आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, सुबह और शाम किसी एक के नहीं। पुन्हा एकदा आकाश गंगा सूर्य चंद्र तारे, सुबह और शाम किसी एक के नहीं, किसी एक के नहीं, किसी एक के नहीं। मी पण आभार मानत नाही, परंतु इथे सगळ्यांनीच खूप मदत केली. या शाळेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, इथल्या मावशींनी, इथल्या दादांनी, विष्णू दादा, खडके दादा. दादा आपण शेवटी भिंत पाडू गाणं घेऊया. एकत्र म्हणायचंय आम्हा सगळ्यांना. खूप आवडलं आमच्यासोबत. आणि ते खालचं पण. मला वाटलं कार्यक्रम संपला. एक कडवं निघायचं पण आहे. कारण मुलांना मी स्टेजवरती बोलावलं असतं, पण आता वेळ नाही आपल्याला. पण तिथूनच म्हणणार मग कोणतं तारा मनाच्या भिंत पाडून आम्हाला ऐकवा ना खूप गाणे. आम्ही ऐकणारच होतो रोज. पण आता भिंत पाडू एकदा. चला पाडा लवकर पाडा. माझ्या पाठीमागे म्हणणार पाठ असेल नसेल. ओके म्हणा. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, साधूया तो फूल जोडू प्रीत त्यावरी, साधूया तो फूल जोडू प्रीत त्यावरी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. तू कोण कोण मी आहे, तू कोण कोण मी आहे, माणूस तू ग माणूस मी, माणूस तू ग माणूस मी, माणूस तू ग माणूस मी, माणूस तू ग माणूस ग माणूस मी, माणूस तू ग. चल विसरू हे मतभेद रे ओ अविचारी, चल विसरू
हे मतभेद रे नको हो अविचारी, या मना मनातून पांढऱ्या एक वाट जाणारी, या मना मनातून पांढऱ्या एक वाट जाणारी, या मना मनातून पांढऱ्या एक वाट जाणारी. पण आता वेळ खूप झाली, तुम्हाला घरी जायला पण उशीर होईल. तारा मनाचा एकच कडवं करतो. ला 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 la 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 मनाच्या कशा झंकाळूला गेल्या, तारा मनाच्या कशा झंकारूला गेल्या, हजार कोकिळा गळा घुमून लागल्या, हजार कोकिळा गळा घुमून लागल्या. अंग अंग वाजे मृदंग बाई सुर माझा बोले, अंग अंग वाजे मृदंग बाई सुर माझा बोले, दंग दंग माझा आनंद बाई घुंगरू वाजले. गाते गाते मी गाणे माझे, गाते मी गाणे माझे, गाते मी गीत हे, गाते मी गीत हे, गाते मी गीत हे, गाते मी गीत हे. मुलांनी सगळ्यांनी पुढे यायचं एक ग्रुप फोटो.